श्रोतेहो नमस्कार. 90.8 मेगाहर्ट्झ वरती आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM. आणि मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचं आजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. श्रोतेहो, महाराष्ट्रात सहकार चळवळीच्या माध्यमातून अनेक पतसंस्थांचे जाळे निर्माण झाले. देशातील अग्रगण्य अशा महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर येथील कर्मचारी, अधिकारी, प्राध्यापक यांच्या आकांक्षांच्या क्षितिजाला अर्थ देणारी पतसंस्था सन 1975 साली कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्था मर्यादित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या नावाने स्थापन होऊन आज पाहता पाहता या पतसंस्थेने सुवर्ण महोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. आणि अगदी याच विषयाच्या अनुषंगाने कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेची दैदिप्यमान वाटचाल याविषयी जाणून घेण्यासाठी आज आपल्या फुले कृषी वाहिनी 90.8 FM या स्टुडिओमध्ये आपण निमंत्रित केलं आहे संस्थेचे विद्यमान चेअरमन डॉक्टर नारायण अण्णासाहेब मुसमाडे तसेच विद्यमान व्हाईस चेअरमन सौभाग्यवती माधुरी दत्तात्रय अवताडे मॅडम यांना आपल्या दोघांचंही आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद सर. श्रोतेहो, आज आपण जाणून घेणार आहोत डॉक्टर नारायण मुसमाडे आणि सौभाग्यवती माधुरी अवताडे मॅडम यांच्या मुखातून की या पतसंस्थेचं एकंदरीत या संस्थेची स्थापना काय झालेली आहे, उद्दिष्ट काय झाली आहेत, भविष्यातील काय वाटचाली आहेत आणि नेमकं सभासदांच्या हिताच्या दृष्टीने ही संस्था कशी कार्यरत आहे याविषयी आपण जाणून घेऊया. सुरुवातीला मी चेअरमन साहेब डॉक्टर नारायण मुसमाडे साहेब आपल्याला विचारायला आनंद वाटेल की नेमकंच आपल्या पतसंस्थेची स्थापना कधी झाली, या पतसंस्थेचं कार्यक्षेत्र कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, काय सांगता येईल? बरोबर सर, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे की ज्यावेळेस एखादी मुलाखत देत असताना आणि सहकारामध्ये काम करत असताना, सहकार चळवळ उभा होत असताना त्यामध्ये ही जी पतसंस्था त्यावेळेस स्थापन झाली, तर सर्वात या ठिकाणी सर्व श्रोत्यांना तसेच आमच्या सर्व सभासदांना या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो की ही जी काही पतसंस्था आहे तर ही सन 1975 साली, म्हणजे तारीख जर बघितली आपण तर 31 मे 1975 साली ह्या पतसंस्थेची स्थापना झाली. आता ही पतसंस्था स्थापन करत असताना की त्या ठिकाणी त्यावेळेसचे जे प्रणेते होते, स्थापन करण्यासाठी एकत्रित आलेली जी सदस्य होती त्यांच्या समोर काही उद्दिष्ट त्या ठिकाणी होती. आता ही पतसंस्था स्थापन करत असताना ही सहकार कायद्यातील तरतुदीनुसार, म्हणजे 1960चा जो सहकार कायदा आहे ह्या तरतुदीनुसार ही पगारदार पतसंस्था म्हणून त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली. आता ही पगारदार पतसंस्था म्हणजे काय, तर सर्वात महत्वाचं म्हणजे आता आपल्या सर्वांना माहिती आहे की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी ही महाराष्ट्रातलंच नाही तर विद्यापीठातील एक अग्रगण्य विद्यापीठ आहे. आणि ह्या विद्यापीठामध्ये काम करणारे सर्व कर्मचारी, म्हणजे आमचा वर्ग 4 ते वर्ग 1, म्हणजे शेतामध्ये काम करणारे मजूर ते शास्त्रज्ञ, असे सर्व सभासद असलेली ही पतसंस्था आहे. आणि माझ्या माहितीनुसार अशा सर्व प्रकारचे लोक एकत्रित काम करणारी ही पतसंस्था त्यावेळेस त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली. आमच्या हे जे काही पतसंस्था आहे तर सर्व सभासदांचा विश्वास, त्याचबरोबर आतापर्यंतचे सर्व संचालक मंडळ यांच्या कारकिर्दीमुळे, यांच्या कामामुळे आमच्या छोट्याशा रोपट्याचं आज वटवृक्षामध्ये त्या ठिकाणी रूपांतरित झालं आहे. आणि आम्ही त्याचं एक छोटस माध्यम म्हणून आज या संस्थेची कारकीर्द आम्ही आज सभासदांच्या पुढे त्या ठिकाणी मांडणार आहोत. आता सभासद होताना आमच्या पतसंस्थेमध्ये फक्त महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी कार्यरत असलेली, म्हणजे कायम आस्थापनेवर असलेला आणि कुठल्याही प्रवर्गातील, म्हणजे वर्ग 4 ते वर्ग 1 यामधील कुठलाही कामगार म्हणूया आपण त्याला, अधिकारी म्हणूया, यांना त्या ठिकाणी सभासदत्व मिळेल. अगदीच नारायण मुसमाडे साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये कार्यरत असणारे जे कायम आस्थापनेचे कर्मचारी आहेत किंवा तेच सभासद म्हणून या ठिकाणी होऊ शकतात, ही सभासदांची पात्रता आहे. तर एखादी संस्था, आज आपण म्हटलात की सुरुवातीला 1975 मध्ये स्थापन झालेली संस्था आज वटवृक्षामध्ये रूपांतर होते. जवळजवळ 50 वर्ष आणि सुवर्ण महोत्सवी तुम्ही चेअरमन आणि व्हाईस चेअरमन म्हणून कार्यरत आहात. आणि अशी संस्था, पतसंस्था स्थापन करत असताना किंवा एखादी संस्था स्थापन करत असताना प्रत्येक संस्थेची काहीतरी उद्दिष्ट असतात, कोणत्या तरी उद्देशाने ती संस्था स्थापन होत असते. या माध्यमातून कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेची काय उद्दिष्ट होती? बरोबर, की ज्यावेळेस पतसंस्थेची त्या ठिकाणी स्थापना झाली, ही स्थापना होत असताना त्यावेळेस काही उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवली होती. आपण बघितलं की बऱ्याच वेळेस आपल्याला आर्थिक उन्नती करत असताना, म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये जर आर्थिक उन्नती करायची असेल तर त्या ठिकाणी
पत पुरवठा होणं खूप गरजेचं अगदी. आहे. वास्तविक पाहता आमच्या पतसंस्थेमधील सर्व सभासद हे कर्मचारी आणि कर्मचाऱ्यांची उन्नती होत असताना त्या ठिकाणी दुसऱ्या प्रकारे हातभार कसं लागेल तर यासाठी ही पतसंस्थेची उभारणी करण्यात आली. त्यामध्ये सर्वात महत्वाचा उद्देश म्हणजे आपल्या सदस्यांना कर्ज सुविधा उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर सदस्यांना बचतीची आवड निर्माण करणे. कारण एका बाजूला खर्च करत असताना त्या ठिकाणी बचतीची पण सवय त्या ठिकाणी सभासदांना लावण्याचं उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलं गेलं. त्याचबरोबर सभासदांना दैनंदिन गरजा भागवण्यासाठी म्हणजे छोटी छोट्या गरजा भागवण्यासाठी साधारणतः जर आपण विचार केला तर सन 1975 सालचा जर विचार केला की त्यावेळेस अशा नॅशनलाइज बँका म्हणूया आपण राष्ट्रीयकृत बँकेचं जाळं खूप कमी होतं आणि साहजिकच सभासद असतील, आपण सहकारामध्ये बघितलं शेतकरी असतील, ह्या सर्व वर्गांना पतपुरवठा करणाऱ्या संस्थांना मर्यादा होती आणि त्यावेळेसचे जे काही प्रणेते आमचे पुढे आले आणि त्यांनी ह्या गरजा लक्षात घेऊन त्या ठिकाणी आपली गरज म्हणजे सर या ठिकाणी मी आवर्जून या ठिकाणी एक वाक्य या ठिकाणी बोलेल, एकासाठी सर्व आणि सर्वांसाठी एक, म्हणजे ह्या तत्वानी हे सगळं येऊन वास्तविक पाहता मी अजून यालाच इंग्लिशमध्ये त्या ठिकाणी म्हणू शकतो ईच फॉर ऑल आणि ऑल फॉर ईच, आपणच सर्वांसाठी सर्व आपल्यासाठी. ह्या उद्देशातून सर ही संस्था त्या ठिकाणी सुरू झाली आणि हे करत असताना सगळ्यात पहिलं उद्दिष्ट कमी दरामध्ये कर्ज पुरवठा करणे, सुलभ हप्त्यांमध्ये रिपेमेंट करून घेणे, त्याचबरोबर सभासदांच्या सर्व गरजा त्या ठिकाणी भागवणे. म्हणजे आता गरजा म्हणजे काय की त्याच्यामध्ये घरगुती खर्चांसाठी असतील, कोणाला वास्तू बांधण्यासाठी असतील, कोणाला गाडी घेण्यासाठी असेल आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या पाल्यांच्या शिक्षणासाठी. तर ह्या सर्व गोष्टींसाठी ही पतसंस्था त्या ठिकाणी स्थापन करण्यात आली आणि तिथपासून आजपर्यंत ही संस्था अविरतपणे वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या सदस्यांच्या माध्यमातून आज हे काम करत आहे. या ठिकाणी मला आवर्जून सांगावं असं वाटेल की आमच्याकडे बरेचसे सभासद येतात आणि ते सांगतात ह्या संस्थेमुळे आम्ही एवढे मोठे झालो आहोत. तर ह्या सर्व गोष्टी ऐकल्यानंतर कधी कधी असं वाटतं आमच्या सर्व संचालक मंडळाला की यामुळे की आपण ह्या संस्थेचा एक भाग आहोत आणि या माध्यमातून आपल्याला सभासदांची ठेवीदारांची सेवा करण्याची संधी मिळाली. खरंच आपण खूप चांगले भाग्यवान आहोत की जेणेकरून लोक आपल्याला या ठिकाणी येऊन अशा प्रकारे त्या ठिकाणी फीडबॅक. अगदीच. आज जर बघितलं तर मसमाळे साहेब आपण सांगता आहात की सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेल्या वटवृक्षात रूपांतर झालेली आपली पतसंस्था आहे. पण एखादी संस्था कधी मोठी होत असते तिला अतिशय चांगल्या पद्धतीचं सुरुवात होणं महत्वाचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण उल्लेख केला की पतसंस्था स्थापनेमध्ये अनेक प्रणेते होऊन गेले. काय सांगता येईल अशी महत्वाची कोण अशी प्रणेते होते तुमच्या पतसंस्थेसाठी? सर सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ज्यावेळेस आपल्याला एखादी वास्तू बांधायची असते किंवा एखादं वटवृक्षामध्ये जरी रूपांतर व्हायचं असेल तर त्या ठिकाणी बीज खूप महत्व. या ठिकाणी मी परत संत तुकारामांचे ओवी या ठिकाणी बोलू शकतो की त्याचं थोडंसं या ठिकाणी आहे, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमट. सर त्यावेळेसचं हे छोटंसं बीज की जे निरोगी बीज की त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी रोवलं आणि हे रोवल्यानंतर आज याचा वटवृक्ष त्या ठिकाणी निर्माण झाला. तर आता हे बीज रोवणाऱ्यांमध्ये वास्तविक पाहता त्यांचं नाव आदराने घेताना आम्हाला खूप अभिमान होतो कारण त्यांच्यामुळेच आज आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. तर आमच्या संस्थेचे प्रणेते जर आपण बघितलं तर डॉक्टर दत्तात्रय भापकर साहेब यांचं खूप मोठं यामध्ये योगदान आहे. ते प्रणेते आहेत आणि त्यांच्या संकल्पनेतून आणि दुसरी गोष्ट आमचे जे बाकीचे प्रमुख प्रवर्तक होते त्यावेळेस त्यांचं प्राध्यापक मारुतराव पवार साहेब असतील, त्याचबरोबर डॉक्टर जगन्नाथ पवार साहेब असतील, तर यांच्या पुढाकारातून त्यावेळेस संस्था स्थापन करण्याचं त्या ठिकाणी बीज रोवलं गेलं. आणि हे बीज रोवत असताना सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहकारामध्ये आपल्याला एक नाही दोन तर आपल्याला 1000 हातांची त्या ठिकाणी गरज असते आणि त्यावेळेस त्यांच्या सोबत जे सभासद आले सर या ठिकाणी आवर्जून सांगावे लागेल की त्यावेळेस 11 सभासद आणि आपल्या भाषेमध्ये 11 हा शुभ आकडा मानला जातो आणि ह्या 11 लोकांच्या माध्यमातून ही एवढी मोठी संस्थेचं त्या ठिकाणी बीज रोवलं गेलं आणि ही संस्था त्या ठिकाणी नावारूपाला येताना यांचं खूप महत्वाचं त्या ठिकाणी योगदान होतं. आणि त्यावेळेसचे जे पहिले अध्यक्ष म्हणूया आपण, ही संस्था स्थापन झाल्यानंतर डॉक्टर BR पाटील साहेब यांच्या मार्फत संस्थेचं काम चालू झालं. त्यावेळेस 8 संचालक होते, 11 सभासद होते आणि आजच्या मितीला हा आपण पुढे चर्चा करणारच आहोत की संस्थेची वाटचाल कशी झाली. तर यामध्ये सर आज खूप मोठा वटवृक्ष त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि या माध्यमातून सर्व सभासदांची चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी भरभराट होताना त्या ठिकाणी आम्हाला दिसून येत. अगदीच अतिशय छान पद्धतीने आपण या ठिकाणी सांगितलं की संस्थेची प्रणिती फार महत्वाची, अनेक लोकांचे संसार उभा करण्यामध्ये, अनेक विद्यार्थ्यांचं आयुष्य घडवण्यामध्ये अतिशय महत्वाचं योगदान असणाऱ्या या प्रत्येकांच्या आकांक्षाला क्षितिजाला अर्थ देणारी पतसंस्था अशी आपली कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्था या ठिकाणी कार्यरत आहे. आपण त्यांच्या प्रणेत्यांचा देखील अगदी सन्मानपूर्वक या ठिकाणी उल्लेख केला. या ठिकाणी संस्थेच्या व्हाईस चेअरमन
सौभाग्यवती माधुरी दत्तात्रय अवताडे मॅडम सुद्धा आहेत. मॅडम, मला विचारायला आपल्याला आनंद वाटेल की संस्थेचा आजपर्यंतचा प्रवास आणि प्रगती नेमकं कशा पद्धतीनं होत गेले, काय सांगता येईल? नक्कीच सर. त्याच आपल्या माननीय चेअरमन सरांनी नमूद केल्याप्रमाणे आपल्या संस्थेचे प्रणेते आणि आपले जे प्रथम संचालक मंडळ वगैरे होते यांच्या प्रयत्नातून आणि आजपर्यंत लाभलेल्या सर्व संचालक मंडळाच्या सहकार त्यांच्या मेहनतीने म्हणा किंवा सभासदांच्या विश्वासाने आपल्या संस्थेने आजवर अगदी छान प्रगती केलेली आहे. तर संस्थेच्या प्रवासाबाबत सांगायचं झालं तर आपल्या या पतसंस्थेची स्थापना 1975 साली झाली. त्यानंतर त्यावेळी सुरुवातीला जसं सरांनी आता सांगितलं की सुरुवातीला सदस्य संख्या 11 होती जेव्हा संस्थेची स्थापना झाली त्यावेळी, आणि सुरुवातीला भांडवल मात्र 600 रुपये. 1975 साली जेव्हा स्थापना झाली तेव्हा मात्र 600 रुपये भांडवलावर आपल्या या संस्थेची उभारणी झालेली आहे, पायाभरणी केलेली आहे तेव्हाच्या आपल्या प्रणेते आणि आपले जे संचालक मंडळ होते यांनी सर्वांनी. आणि पहिल्या काही वर्षात मुख्य उद्देश असा होता संस्थेचा की सदस्यांना तातडीच्या गरजांसाठी लहान लहान कर्ज पुरवठा करणे, कारण भांडवल कमी होतं. या भांडवलातून सुरुवातीला लहान लहान गरजांची पूर्तता करून आपण सदस्यांचं हित त्यावेळेस जोपासलं आहे संस्थे. पुढे नंतर संस्थेचा कारभार वाढत गेला, पुढे संस्थेच्या ठेवी वाढत गेल्या, कर्ज पुरवठा वाढत गेला, यातून संस्थेला नफा मिळत गेला आणि महत्वाचं म्हणजे सभासद संख्या वाढत गेली. 11 वरनं आज मितीला आपल्याकडे 1361 सदस्य आहेत. म्हणजे हा आकडा अगदी 1500-1600 पर्यंत गेलेला, पण आतापर्यंत बरेचसे आपली भरती प्रक्रिया नाही किंवा काही कारणास्तव सभासद रिटायर झाले, सेवानिवृत्त झाल्यामुळे सभासदत्व रद्द झाल्यामुळे आजच्या या वर्षामध्ये 24-25 मध्ये आपल्याकडे 1361 इतकी सभासद संख्या आहे. आणि यामध्ये आपल्याकडे 85,89,48,638 इतक्या ठेवी आहेत आपल्याकडे सध्या. तसेच आपण आतापर्यंत 98,02,91,301 कोटीचं कर्ज वाटप आपण केलेली आहे आजपर्यंत सभासदांना. तर अशा प्रकारे अगदी 600 रुपये भांडवलावरून आज आपण 400 कोटीच्या ठेवीकडे वाटचाल करत आहोत संस्थेची. संस्थेने आज 350 कोटीचा टप्पा पार करून मोठी प्रगती केलेली आहे. तर हे आम्हाला या ठिकाणी अभिमानाने नमूद करायला म्हणजे आनंद होतोय. तसेच संस्थेची प्रगती कशी झाली तर नियमित लेखापरीक्षण, पारदर्शक कारभार आणि ठेवीदारांचा विश्वास ही फार मोठी गोष्ट आहे. यामुळे संस्था आजपर्यंत सातत्याने प्रगती करत आलेली आहे. तसेच आपण जसे जसे संस्थेची प्रगती होत गेली तसेच काही मागील वर्षामध्ये संगणकीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसार भरपूर आधुनिक बदल, संगणकीकृत आपले व्यवहार म्हणा किंवा संस्थेचा कारभार संगणकीकृत करून आधुनिक बदल स्वीकारलेले आहेत. आणि सामाजिक बांधिलकी जपत शैक्षणिक मदत हे देखील आपण मोठ्या प्रमाणात राबवलेले आहे सभासदांसाठी. म्हणूनच आमच्या या संस्थेचा प्रवास हा केवळ आर्थिक वाढीचा नाही तर सदस्यांचे जीवनमान उंचवण्याचा आणि सामाजिक हित साधण्याचा आहे. अगदीच. पतसंस्था केवळ आर्थिक वाढ नाही तर सगळ्या सभासदांचं सुद्धा सामाजिक उत्तरदायित्वाचं सुद्धा कामाच्या माध्यमातून करताना दिसते. नुकतंच आपण चेअरमन साहेबांनी सांगितले की आपल्या संस्थेला सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण केलेले. या दृष्टिकोनातून काही भविष्यातील दीर्घकालीन अशी काही उद्दिष्ट ठेवलेली आहेत आपण? हा सर, पतसंस्थे आपल्याला आता 50 वर्ष पूर्ण झालेत. यासाठी आपण एक टॅगलाईन तयार केलेली आहे. पतसंस्थेचे आपले प्रगती किंवा पतसंस्थेवरचा विश्वास जो आपल्या सभासदांनी दाखवलाय त्यानुसार की सुस्थिर संस्थेचा कारभार हा आपला दीर्घकालीन आणि स्थिर ठेवणे हे एक महत्वाचं उद्दिष्ट आहे आपल्या आमच्या संचालक मंडळाचं. तसेच सुरक्षित, आपल्यावर आज ठेवीदारांनी एवढा विश्वास ठेवलेला आहे आणि तो विश्वास जपणे यासाठी आपण या ज्या ठेवीदारांच्या आणि सदस्यांच्या ज्या रकमा आपल्याकडे संस्थेकडे भांडवल स्वरूपात आहेत त्या पूर्णपणे सुरक्षित ठेवणे हा एक महत्वाचा उद्देश साध्य करत आहोत. तसेच समावेशक, यामध्ये आपण सर्व सभासदांना किंवा सदस्यांना समान संधी आणि सुविधा उपलब्ध करून देणे, न्याय देणे. तसेच यामध्ये आमच्या महिला सभासदांचाही मोठ्या प्रमाणात कसा सहभाग करून घेता येईल आणि महिला सभासदांनीही या संस्थेच्या कसे त्यांची काय म्हणतो आपण उत्स्फूर्त सहभाग असेल यासाठी निश्चितच आपण प्रयत्न करणार आहोत. अगदीच. सुस्थिर, सुरक्षित आणि समावेशक अशा पद्धतीचं आपण उद्दिष्ट त्या ठिकाणी ठेवलेले आहे. ते सभासदांच्या दृष्टीने अतिशय हितावह बाब आहे. या दृष्टिकोनातून पतसंस्था
पतसंस्थेचा कारभार हा निश्चितच सुस्थित आणि सुरक्षित आणि समावेशक होईल हे या ठिकाणी सांगायला निश्चितपणे मला आनंद वाटेल. सर, यानंतर जर बघितलं तर पतसंस्थेच्या उत्पन्नासाठी महत्वाचा स्तोत्र महत्वाचा असतो. बरोबर. या दृष्टिकोनातून काय सांगता येईल की आपल्या कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेच्या उत्पन्नाचा स्तोत्र कोणता आहे? बरोबर. तर सर, आपण आताच बघितलं कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्था ही पगारदार पतसंस्था. यामध्ये फक्त कृषी विद्यापीठातीलच कर्मचारी हे सभासद होऊ शकतात. तर आता आपण जर उत्पन्नाचा स्रोतचा जर विचार जर केला तर आपली ही जी पतसंस्था आहे तर हिला सभासदांना कर्ज वाटप केल्यानंतर कर्ज स्वरूपात वाटप झाल्यानंतर आलेलं व्याज हाच एक मुख्य उत्पन्नाचा स्रोत आहे. त्याचबरोबर दुसरा उत्पन्नाचा सोर्स म्हणजे काय की आपल्याकडे ठेवीदारांच्या आलेल्या ठेवी. आता ह्या ज्या काही ठेवी आहे तर ह्या ठेवी आपण याची गुंतवणूक करून तसेच त्या ठेवींचं कर्ज स्वरूपात वितरण करून त्या माध्यमातून जे काही उत्पादन मिळेल तर हेच दोन आपल्यासाठी सर्वात महत्वाचे काय आहेत उत्पन्नाचे स्रोत आहेत. या व्यतिरिक्त आपल्याकडे दुसरे कुठलेही उत्पन्नाचे स्रोत नसल्यामुळे संस्थेचा कारभार हा काटेकोरपणे काटकसरीने आणि योग्य व्यवस्थापनाद्वारे करणे हाच एक आमच्या पाठीमागचा आणि पुढचा सगळ्यात महत्वाचा विषय त्या ठिकाणी आहे. अगदीच. म्हणजे स्तोत्र सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचा आणि उद्देश ठेवून केलेला दिसताना या ठिकाणी दिसतोय. त्यानंतर जर बघितलं तर सर, सभासद आणि ठेवीदार यांना संस्था सुविधा पुरवणं हे एक पतसंस्थेचं महत्वाचं एक उद्देश असतं. या दृष्टिकोनातून आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून कोणकोणत्या सुविधा आपण सभासदांसाठी उपलब्ध करून देत असतो? बरोबर. तर आताच आपण बघितलं व्हाईस चेअर मॅडम यांनी सांगितलं की संस्थेची प्रगती कशी कशी होती. की जर आपण सुरुवातीला बघितलं तर सुरुवातीला आमचं भाग भांडवल 600 रुपये होतं. आज आम्ही 16 कोटीचा टप्पा त्या ठिकाणी पार केलेला आहे. आता हे करत असताना सभासदांना कोणत्या प्रकारे सुविधा दिल्या पाहिजे तर आता ह्या ज्या सुविधा देत असताना संस्थेचं भाग भांडवल आणि संस्थेची स्थिरता पाहणं खूप महत्वाचं असतं. या माध्यमातून सर्वात पहिलं उद्दिष्ट होतं की सभासदांना कर्ज स्वरूपामध्ये रक्कम वितरित करणे. म्हणजे आम्ही तातडीचं कर्ज असेल आणि दुसरं आहे तर ते म्हणजे साधं कर्ज, त्याला आपण मोठं कर्ज असं म्हणतो. अशा दोन प्रकारचे कर्ज आम्ही सभासदांना त्या ठिकाणी उपलब्ध करून देत असतो. आता सर्वात जमेची बाजू जर म्हटलं तर आम्ही सभासदांना 8.75 मात्र टक्क्यांनी आपण त्या ठिकाणी कर्जाचं वितरण करत आहोत. आणि वास्तविक पाहता जर आपण बघितलं की आजच्या स्थितीला राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जाचे व्याजदर वाढत असताना आज आमची पतसंस्था 8.75% स्थिर स्वरूपामध्ये आमच्या सर्व सभासदांना कर्जाचं वितरण करत आहे. आता हे वितरण करत असताना त्याला सुद्धा आपल्याकडे काही नियम आणि अटी त्या ठिकाणी आहेत. तर सर्वात महत्वाचं म्हणजे या ठिकाणी आम्ही आपणास सभासदांना या ठिकाणी नमूद करू इच्छितो, अवगत करू इच्छितो की सर आपण 50 लाखाचं कर्ज फक्त अर्ध्या तासामध्ये सभासदांना उपलब्ध करून देतो. ही फार जलद आणि अतिशय कृतिशील बाब अशी म्हणावी लागेल. आता हे करत असताना तर सगळ्यात मोठा निकष म्हणजे त्यांचा पगार. कारण आपली पगारदार पतसंस्था आहे आणि आमच्या पतसंस्थेमध्ये वर्ग 4 ते वर्ग 1 अशा वर्ग असलेली ही एकमेव पतसंस्था आहे आपल्या भागामधले. जर आपण जर सर्वांचा समावेश तर यामध्ये पगारानुसार आपण त्या ठिकाणी कर्जाचं वितरण करत असतो. आणि हे वितरण झाल्यानंतर त्याचा जो काही परतावा जो आहे तर तो आपण सभासदांच्या पगारामधूनच आपल्याला त्या ठिकाणी तो मिळतो. तर म्हणजे सर्वात महत्वाचा आमची सेवा जी आहे तर ती म्हणजे कर्ज पुरवठा करणे. त्यानंतर दुसरी जी सेवा आम्ही सभासदांना उपलब्ध करून देतो तर ती म्हणजे ठेवीदारांना की ज्यांना आपल्याकडे बचत म्हणून पावत्या करायच्या असतील किंवा ठेव ठेवायची असेल तर त्यांच्यासाठी सर आम्ही 7.5% वार्षिक व्याजाने आपण त्या ठिकाणी ठेवी त्या ठिकाणी ठेवून घेतो. आता ह्या झाल्या दोन म्हणजे कर्ज वाटप आणि ठेव. तर याचा जर विचार जर केला तर आपण त्याला फरक म्हणूया. आज आमचा कर्जाचा व्याजदर 8.75 आहे आणि ठेवीवरील व्याजदर हा 7.5% आहे. तर आपण प्रॉफिट ऑफ मार्जिनचा विचार जर केला तर आमची पतसंस्था आजच्या मितीला 1.25% मार्जिननीच चालू आहे. जर आपण बाहेरचा जर विचार केला की त्या ठिकाणी प्रॉफिट ऑफ मार्जिन ही चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी ठेवली. आणि जमेची बाजू म्हणजे की आज हे स्थिती करत असताना आम्ही प्रॉफिट ऑफ मार्जिन म्हणजे फरक उत्पन्नातील फरक 1.25% ठेवूनही सभासदांना 12% प्रमाणे लाभांश वितरित करत आहोत. आता सभासदांना आपण दोन प्रकारे त्या ठिकाणी फायदा मिळवून देतो. एक म्हणजे त्यांची कायम ठेव आणि त्यांची आपल्याकडे प्राप्त झालेली वर्गणी. याला आपण एप्रिल महिन्यामध्ये मार्च महिना संपल्यानंतर आपण यावरती आपण
त्यांना परतावा देतो. आता परतावा किती मिळतो? जर आज तुम्ही बघितलं तर ठेवीवरील व्याजदर आमच्याकडे 7.5% आहे, परंतु कायम ठेव आणि मासिक वर्गणीला आम्ही 8.75 ने परतावा देतोय. आणि दुसऱ्या बाजूने की जी काही शेअर्स आहेत त्या शेअर्सला आम्ही 12% डिव्हिडंडच्या स्वरूपामध्ये आम्ही आमच्या सभासदांना लाभांश वाटप करतोय. तसं वास्तविक बघितलं तर ही संस्थेची खूप मोठी जमेची बाजू आहे अगदी, आणि सभासदांच्या हिताचा निर्णय आहे. आणि दुसरं हे करत असताना मी आताच बघितलं, सर्वांसाठी आपण आणि आपल्यासाठी सर्व, तर हे आमचं फुलफिल होताना, पूर्ण होताना त्या ठिकाणी दिसत. आता हे करत असताना नुसतं कर्ज वाटप करणेच हा संस्थेचा उद्देश नसून की सभासदांना, कर्जदारांना आपल्याला त्या ठिकाणी सुरक्षित करणं सुद्धा गरजेचं आहे. तर त्या माध्यमातून आम्ही सभासद कुटुंब कल्याण निधी ही योजना आपल्या ठिकाणी राबवतो. तर ह्या योजनेचं वैशिष्ट्य काय आहे की अनावधानाने कोणाच्या आयुष्यामध्ये अशी घटना घडू नये, परंतु जर घडलीच तर त्याचं कुटुंब ही सुरक्षित असावं. त्यांनी घेतलेलं कर्ज हे आपल्याला त्या माध्यमातून कशा प्रकारे त्यावरचा भार कमी करता येईल, त्यासाठी कुटुंब कल्याण निधी योजना त्या ठिकाणी चालू करण्यात आली. तर याचा उद्देश काय होता, तर कुटुंबाला म्हणजे सुरक्षित करणे, त्याचबरोबर त्यांचे जे जामीनदार आहेत त्या जामीनदारांना सुरक्षित करणे. मग हे करत असताना एक निधी उपलब्ध होणं आणि त्या माध्यमातून योजना राबवणं हे संचालक मंडळाच्या विचाराधीन आल्यानंतर ही योजना त्या ठिकाणी चालू करण्यात. आणि आज जर बघितलं तर अत्यंत धावपळीचं जीवनमान झालेलं आहे. प्रत्येकाच्या दृष्टिकोनातून शुगर असेल, डायबेटिक असेल, बीपी असेल, अशा अनेक आजाराने कर्मचारी व्यतीत झालेले असं सर्वत्र दिसत आहेत. आणि या दृष्टिकोनातून कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचे अतिशय छान पद्धतीनं उचललेलं हे पाऊल म्हणावं लागेल. आता यामध्ये सर पूर्वीच्या पासून मंडळांपासून ही योजना आपण त्या ठिकाणी पुढे कार्यान्वित ठेवलेली आहे. तर आता ह्या योजनेचं महत्वाचं कार्यपद्धती कशी आहे, तर आपण सभासदांकडनं प्रति महिना 1000 रुपये आपण त्यांच्याकडनं घेतो, की ज्या सभासदांचे पैसे जसे जसे टप्प्याटप्प्याने पतसंस्थेकडे येतील त्याप्रमाणे आम्ही त्यांना संरक्षण त्या ठिकाणी करत आहोत, त्यांची रक्कम संरक्षित करत आहोत. आता ती कशी, साधारणतः 5000 रुपये आले तर 1 लाखाला संरक्षण. तर असे एखाद्या सभासदाचे आमच्याकडे 80,000 प्राप्त झाल्यानंतर आम्ही त्याच्या कुटुंबाला 16 लाखाचं संरक्षण त्या ठिकाणी देत आहोत. आता बऱ्याच वेळेस प्रश्न पडतो की बऱ्याचशा पतसंस्थांच्या मार्फत किंवा आपण म्हणतो विमा म्हटल्यानंतर हा बिना परतावा असेल, तर नाही. आमच्या ह्या अभिनव योजनेचं वैशिष्ट्य हे आहे की जोपर्यंत आमचा सभासद विद्यापीठामध्ये कार्यरत असताना जर यदाकदाचित दुर्दैवी घटना घडली तर त्याच्या कुटुंबाला आम्ही मदत करतो. आणि जर दुर्दैवी घटना घडली नाही आणि तो सभासद सेवानिवृत्त झाला तर आमच्या पतसंस्थेचं त्याचं सभासदत्व ऑटोमॅटिक रद्द होतं. आणि ते सभासदत्व रद्द झाल्यानंतर हे आलेले 80,000 आम्ही त्यांना परत करतो. कुठल्याच विमा कंपनीमध्ये किंवा अशी सुविधा नाही. आणि ही योजना चालते कशी, तर सर्व सभासदांनी आपण आता मी परत ती टॅगलाईन म्हणतो, इच फॉर ऑल आणि ऑल फॉर इच, की आज सर्व सभासदांनी 80,000 रुपये संस्थेकडे ठेवलेले आहेत आणि त्या संस्थेचा विनियोग संस्था करते म्हणून आम्ही त्यावरती व्याजदर देतो आणि त्या व्याजदरातून मदत केली जाते. म्हणजे ही मदत संस्था न करता सर्व सभासद आपल्या सर्व सहकार्यांना याच्या माध्यमातून मदत करते आहे. हा त्याच्या पाठीमागचा एक उद्देश आहे आणि तो सफल होत आहे. सहकारातून समृद्धीचा हात जातो आपल्याला. आणि जर बघितलं तर आम्ही दरवर्षी ऍव्हरेजचा जर विचार जर केला तर आपण साधारणतः 8, 9, 10 इथपर्यंत लोकांना दरवर्षी आपण मदत करतो. म्हणजे त्यांच्या रकमेनुसार 10 लाखाची, 12 लाख, 13 लाख अशी ज्याचे 80,000 आमच्याकडे प्राप्त असतील तर त्याच्या कुटुंबियाला आपण 16 लाखाची आपण मदत. आपण एक सुवर्ण महोत्सवी कार्यकाळातले चेअरमन आणि व्हाईस चेअरमन आहेत. या काळामध्ये असा काही आपल्याला एखादा अनुभव आला मदत देण्याचा? हो. तर आता या बाबतीमध्ये माझ्यापेक्षा मी तर म्हणेन आमच्या व्हाईस चेअरमन मॅडमने याच्यावर बोलावं. कारण का की एखादा कुटुंब प्रमुख जर अशा परिस्थितीमध्ये गेल्यानंतर ते कुटुंब चालवत असतानाच्या ज्या काही अडचणी असतात त्या खूप मोठ्या असतात आणि त्याला शब्द नसतो. हे करत असताना आता आम्ही काही मदत त्या ठिकाणी दिली आणि ही मदत देत असताना त्यांचे कुटुंबीय आल्यानंतर आमच्या व्हाईस चेअरमन मॅडम स्वतः त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते आम्ही त्या ठिकाणी आपण निधी त्या ठिकाणी दिला. त्यावेळेस त्यांच्या ज्या काही भावना आहेत ते मी एक पुरुष म्हणून व्यक्त करणं हे नाही, परंतु मॅडम त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे व्यक्त करतील तर मी मॅडम त्याबद्दल निश्चितच सर. कारण आता सरांनी विचारल्याप्रमाणे खरंच आता मागील 2 महिन्यापूर्वीच आपण असे आमच्या सभासद अचानक जे सडन आपण म्हणतो की त्यांचं हे झाल्यानंतर मृत्यू झाल्यानंतर खरंच त्या कुटुंबियांना मोठा धक्का पोचलेला होता. आणि त्यातच काय असतं की जेव्हा कर्ता पुरुष एखादी व्यक्ती जाते तर हे जे कर्ज किंवा ज्या बाकी
बाकीच्या आर्थिक ज्या गोष्टी आहे त्या घरातल्यांना फारसं त्याबद्दल काही माहीत नसतंय आणि असं अचानक गेल्यानंतर त्या कुटुंबावर ते दुःख तर असतंच आहे, परंतु ह्या आर्थिक गोष्टी ज्या असतील तर त्यांना पण फेस करावं लागतंय. तर अशा वेळी नक्कीच आपल्या संस्थेकडनं त्यांच्या कुटुंबियांना मदत झालेली आहे. तर मी रिसेंट सांगेल की आपल्याकडे डॉक्टर मोटे म्हणून होते डेअरी विभागात, तर त्यांचा अचानक असं मृत्यू झाल्यानंतर आणि आपल्या उद्यान विद्या विभागातच कार्यरत असलेले असे वर्ग 4चे कर्मचारी होते, ते पण असेच अचानक अपघाती मृत्यूने गेल्यानंतर ह्या 2 व्यक्तींना आता आपण मागच्याच महिन्यात एक प्रत्येकी 12 लाख याप्रमाणे मदत दिलेली आहे. तर त्यावेळेस त्यांच्या भावना, जसं सरांनी सांगितलं की ते कुटुंबीय जेव्हा आले त्यांना आपल्या संस्थेकडे काय जे त्यांचं येणं होतं ते वजावट करून आपण त्यांना उर्वरित रक्कम दिलेली आहे. त्यांच्या सरांनी जसं सांगितलं की त्यांची जेवढी आपल्याकडे सभासद कुटुंब कल्याण निधीची जी रक्कम जमा होती त्या रकमेतून त्यांना जेवढी देय रक्कम होती ती रक्कम आपण त्यांना त्यांच्या संस्थेकडचं काय आपल्या संस्थेचं जे येणं असेल ते वजावट करून त्यांना उर्वरित रक्कम आपण जेव्हा दिली तेव्हा त्यांना म्हणजे खूपच समाधान, काय म्हणतो की दुःख तर त्यांचं ते वेगळं, पण हे जे आर्थिक गोष्टींचा जो त्यांना म्हणजे त्यांच्या ह्याच्यावर परिणाम होणार होता तर त्यातून ते एक समाधान जेव्हा आम्ही त्यांना चेक सुपूर्द केले तर त्यांच्या चेहऱ्यावर ते बघायला मिळालं आणि खरंच खूप म्हणजे ते बघताना किंवा त्यांना ते देताना खूप आनंद झाला की आपण ह्या कार्यात आपला सहभाग आहे आणि आपल्याला त्यांचा एक आनंद बघायला मिळतोय. खरं आहे, अगदी एखाद्या संकटकाळी केलेला मदतीचा हात हा दीर्घकालीन त्यांच्या आयुष्यात आणि विस्मरणात राहतो. हे आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून करत असलेलं काम हे अत्यंत सर्व सभासदांच्या दृष्टीने हिताचं असं आहे. तर आज जर बघितलं तर सगळीकडे सोशल मीडिया, डिजिटल युग सगळीकडे बोललं जातं. या माध्यमातून डिजिटल व्यवहार असतील किंवा ऑनलाईन सुविधा असतील, याबाबत संस्थेमधून आपण काही नवीन उपक्रम राबवणार आहात? बरोबर सर. आता आपण बघत आहोत की आपण डिजिटल इंडिया असेल किंवा आज आपण डिजिटल युगाकडे त्या ठिकाणी जात असताना, आता एआयचं युग त्या ठिकाणी येत असताना आणि सहकारी पतसंस्थांमधील आपण जर आजच्या मितीला जर बघितलं की जे काही वातावरण आहे, बाहेरील लोकांच्या मध्ये जे काही प्रश्न आहेत, सहकारी पतसंस्थांच्या बाबतीमध्ये जर विचार केला, विषय येतो विश्वासार्हता. आज आपण दररोज पेपरला त्या ठिकाणी बातम्या ऐकत असतो, या सहकारी पतसंस्थेच्या बाबतीत असं, त्या पतसंस्थेच्या बाबतीत असं. अगदी. तर मी निश्चितच आमच्या सर्व संचालक मंडळाच्या वतीने, आतापर्यंतच्या सर्व संचालक मंडळांच्या वतीने मी या ठिकाणी ग्वाही देतो की आमची संस्था हे सुरक्षित, सुस्थिर आणि समावेशक पद्धतीने असून की या ठिकाणी 100% विश्वास आणि विश्वासावरतीच त्या ठिकाणी काम चालतं आणि यासमोर पारदर्शकता हा विषय खूप महत्वाचा आहे. हे करत असताना पारदर्शकता आणण्यासाठी नवीन नवीन उपक्रम आमचं सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी एकत्रित बसून त्या ठिकाणी आखत असतं. तर सर्वात महत्वाचं म्हणजे की संचालक मंडळाच्या माध्यमातून काही वर्षांपासून आपण संगणकीकृत प्रणालीचा त्या ठिकाणी वापर केलेला आहे. आता हे संगणकीकृत प्रणालीमध्ये आपण अद्ययावत संगणक प्रणाली, आपण सॉफ्टवेअर म्हणूया, त्यांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. आता हे वापर करत असताना सर्वात परत सुरक्षितता हा विषय येतो, आपला डाटा. तर आमची ही सिस्टीम इतकी सुरक्षित आहे, तर हे सुरक्षितता करत असताना त्याचा जो बॅकअप आहे तो आम्ही आमच्या पतसंस्थेमध्ये असेल, त्याचबरोबर सिस्टीमद्वारे नाशिक, पुणे आणि मुंबईच्या 3 ठिकाणी त्याचा बॅकअप आहे. हे करत असताना सर्व नोंदी ह्या व्यवस्थित घेतल्या जातात, पारदर्शकतेच्या याच्यावर घेतल्या जातात. सभासदांना त्यांची वेळोवेळी आपण डिजिटल स्लिप असतील, त्यांचे आपण स्टेटमेंट असतील, आपण त्या ठिकाणी ह्या देत असतो. तर हे करत असताना ह्या युगामध्ये अजून आपल्याला नवीन काय करता येईल, तर संचालक मंडळ यावरती विचार करत असतानाच आता पूर्वीपासून आपण SMS सेवा त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेली आहे. एखाद्या सभासदांनी रक्कम भरल्यानंतर कर्जात किती रक्कम जाते, त्याचा ठेवीत किती गेले, ठेवीचे मेसेज असतील, त्याचबरोबर ठेवीची मुदत संपल्यानंतर त्याला मेसेज असेल. तर ह्या सुविधा आपण यापूर्वीच चालू केली, परंतु हे करत असताना आता आपण म्हणतो मोबाईलचं युग, डिजिटल युग आहे. तर हे करत असताना सभासदांना आपण मोबाईलवरती काही ऍप देता येईल का, हे मंडळाच्या विचाराधीन होतं आणि काही सभासद असतील त्यांच्या काही सूचना होत्या. हे करत असताना आपण संस्थेचं आत्ताच म्हणजे काही दिवसातच
आपण ऍप देणार आहोत. बरं. आता ह्या ऍपच्या द्वारे आपण काय काय सुविधा देणार आहोत, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे सभासदांची आमच्याकडे असलेली सर्व खाती. तर आमच्याकडे कुठली असतात, सगळ्यात महत्वाचं अनामत रक्कम असेल, त्याचबरोबर सभासदांच्या ठेवी असतील, सभासदांचं कर्ज खातं असेल, त्या कर्ज खात्यात किती रक्कम शिल्लक आहे, हप्ता कधी जमा झाला, त्याचे ठेवीदार ठेवी किती आहे, ठेवीची मुदत कधी संपणार आहे, त्याचबरोबर बचत खातं आहे, बचत खात्यात किती रक्कम आहेत, हे सर्व त्याला त्याच्या मोबाईल्स मध्ये त्या ठिकाणी बघता येणार आहे. त्याला वाटेल तेव्हा तो स्टेटमेंट त्याच्या मोबाईल्स मध्ये तो बघू शकणार आहात. तर ह्या सर्व सुविधा आम्ही नजीकच्या काळामध्ये सभासदांना आम्ही त्या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहोत. आमचं सर्व तयार झालेलं आहे, सर्व डिझायनिंग तयार झालेलं आहे आणि या माध्यमातून आम्हाला पारदर्शकता आणि विश्वास हा सभासदांमध्ये कशा प्रकारे त्या ठिकाणी निर्माण करता येईल, तर यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. आणि हे करत असताना संस्था प्रथम आमच्यासाठी संस्था, सभासद आणि संस्था हेच एक मोठं ध्येय घेऊन आम्ही सर्वजण त्या ठिकाणी काम करत आहोत. अगदीच सर्वत्र राष्ट्रप्रथम असं म्हणत असताना संस्था प्रथम हा उद्देश ठेवून संचालक मंडळ अतिशय पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीनं काम करताना दिसतंय. आणि विशेष म्हणजे या पतसंस्थेचं कार्यक्षेत्र 10 जिल्ह्यामध्ये असल्यामुळे त्या प्रत्येक कार्यक्षेत्रातल्या सभासदांना या ठिकाणी प्रत्येक छोट्या छोट्या कामासाठी येण्याची गरज आहे. त्या ऍपचा मेन हा उद्देश आहे की हे जे बाहेरचे सभासद आहेत आपल्या मध्यवर्ती परिसर सोडून, तर या सभासदांना त्या द्वारे खूप मोठा फायदा होणार आहे. अगदीच. याचबरोबर सभासद आणि ठेवीदारांना संस्था अजून कोणत्या सुविधा उपलब्ध करून देणार आहे? तर सर्वात महत्वाचं म्हणजे की जे काही सभासद आहेत तर यांना आपण ज्या काही योजना आहेत, आता आपण डिजिटल योजनेचा बघितलं तर आपल्यामध्ये या व्यतिरिक्तही पूर्वीपासून योजना चालू आहे. तर ती म्हणजे ज्या ठेवीदारांच्या ठेवी आहेत, तर बऱ्याच वेळेस एक अचानक आपल्याला निधीची उपलब्धता असते आणि ही निधीची उपलब्धता होत असताना ठेवी मोडणं शक्य होत, तर आम्ही ठेवीवरतीही कर्ज वितरित करतो. म्हणजे जर तुमच्याकडे 1 लाखाची ठेवी असेल तर आपण 80,000पर्यंत म्हणजे 80% आपण त्याच्यावरती त्यांना काय करून देतो, लोन उपलब्ध करून देतो. म्हणजे यामुळे काय होतं, त्यांची जी काही बचत आहे, बचत त्या ठिकाणी राहते आणि ज्या वेळेस त्यांच्या निधीची उपलब्धता होऊन त्यांचं काम पूर्ण होईल आणि त्यांनी ती रक्कम आणून भरल्यानंतर त्यांचा आर्थिक त्या ठिकाणी लॉस होत नाही किंवा तूट होत नाही. तर ही एक आमची त्या ठिकाणी जमेची बाजू आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट आपण बघितली, पारदर्शकतेचा विषय असेल. पारदर्शकतेच्या माध्यमातून ठेवीदारांचा पैसा याचा विनियोग चांगल्या प्रकारे कसं करता येईल, तो पैसा शासनाच्या आणि सहकार कायद्यातील तरतुदीनुसार आपल्याला कसा गुंतवता येईल, पण तो गुंतवत असताना शाश्वत कसा गुंतवता येईल आणि त्या गुंतवणुकीच्या नंतर आलेला परतावा आपल्याला जास्तीत जास्त सभासदांच्या पुढे कसं देता येईल, हे आमचं यापुढील उद्दिष्ट आहे. हे करत असताना बऱ्याच वेळेस अनावधानाने की बचत पावती झाल्यानंतर लक्षात राहत नाही, थोडेसे 1 दिवस पुढे मागे होतात. तर ह्या डिजिटलायझेशनच्या माध्यमातून आपल्याला याच्यावर काय तोडगा काढता येईल यावरती आम्ही सर्वजण त्यावरती काम करत आहोत. आणि निश्चितच हे करत असताना मी परत या ठिकाणी नमूद करेन की सभासदांचा पैसा आपण त्याला लक्ष्मी म्हणूया, ह्या लक्ष्मी कशा प्रकारे वाढेल, ती कशी वृद्धिंगत होईल यासाठी आम्ही वेगवेगळ्या प्रकारचं त्या ठिकाणी संरक्षित करत आहोत. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे कर्ज घेत असताना म्हणजे शेवटी ठेवीदारांचा पैसा हा कर्ज स्वरूपातच आपण वितरित करतो आणि ते कर्ज वितरित केल्यानंतर त्या कर्जाला अजून काय संरक्षण करता येईल. वास्तविक पाहता कुटुंब कल्याण योजना आहे, पण तिला पण काही प्रमाणामध्ये लिमिटेशन्स आहेत, कारण त्या रकमेवरती व्याज आपल्यालाच द्यायचं आहे, त्याला लिमिटेशन्स. म्हणून आम्ही सर्व संचालक मंडळ असेल आत्ताचे पूर्वीचे, आम्ही सभासदांना त्या ठिकाणी जागरूक करत आहोत की आपण आपल्या स्तरावर कुठल्याही विमा कंपनीचं आपण संरक्षण घ्यावं आणि ती संरक्षित आपली जी काही विमा आहे तो जर आमच्या पतसंस्थेला असाइन जर करून दिला तर याच्या 2 गोष्टी होतील की आपलं कर्ज यथाकदाचित होऊ नये. जर अशी घटना जर घडली तर आपलं कर्ज सिक्युअर होईल, आपला जामीनदार सिक्युअर होईल, आपलं कुटुंब सिक्युअर होईल आणि पर्यायाने तुमचं कर्ज परत फेड झाल्यामुळे आपली संस्था सुरक्षित होईल. यासाठी आम्ही प्रत्येकाला त्या ठिकाणी त्याला आपण मोटिवेशन्स म्हणता येईल अशा प्रकारे आम्ही संचालक मंडळ करत आहोत. आणि अभिमानाची गोष्ट आणि आनंदाची गोष्ट म्हणजे आम्हाला सभासदही प्रतिसाद देत आहेत. ते हे विमा संरक्षण करून स्वइच्छेने आम्हाला असाइन करण्यासाठी पुढे येत आहेत. यामुळे निश्चितच असं नाही की संचालक मंडळच पतसंस्था संरक्षित करत आहे, तर सभासदही पुढे येऊन आपली पतसंस्था संरक्षित करत आहे. तर हे खरंच खूप सभासदांचं कौतुक म्हणावं की अजून कोणाचं, खरं याचा शब्द नाही आहेत
संचालक मंडळ म्हणून आमच्याकडे. निश्चितच खूप खूप अभिनंदनीय गोष्ट आहे. तेव्हा आपण ऐकत आहात महात्मा फुले कृषी विद्यापीठाची ज्ञान, माहिती आणि मनोरंजनाची लोकवाहिनी रेडिओ फुले कृषी वाहिनी 90.8 FM आणि आपल्याशी संवाद साधत आहेत डॉक्टर नारायण अण्णासाहेब मुसमाडे, चेअरमन आणि व्हाईस चेअरमन सौभाग्यवती माधुरी दत्तात्रय अवताडे यांचा आपला विषय सुरू आहे कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेची दैदिप्यमान वाटचाल. आणि याविषयी इत्यंभूत माहिती आपल्याला दोन चेअरमन आणि व्हाईस चेअरमन सांगत आहेत. सर, सर्वात महत्वाचा कळीचा मुद्दा म्हटलं की पतसंस्था म्हटलं की कर्ज आलं आणि कर्ज वितरण होत असताना बऱ्याच गोष्टीची घडामोड आपल्याला बऱ्याच ठिकाणी वर्तमानपत्रातून ऐकायला मिळत असते की आम्हाला कर्ज हवंय, ऐनवेळी हवाय, त्यासाठी कुठे गडबड घोटाळे वगैरे होताना दिसत आहेत. पण कर्ज वितरण करत असताना संस्थेचे नियम आणि निकष अत्यंत चांगले असणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून कर्ज वितरण करत असताना संस्था कोणते नियम आणि निकष पाळते, काय सांगतील चेअरमन आणि व्हाईस चेअरमन दोघांसाठी हा प्रश्न? बरोबर. तर कर्ज वितरित करत असताना आता आपण बघितलंच की वर्गनिहाय म्हणजे वर्ग 4 ते वर्ग 1 ह्या पगारानुसार आपण कर्जाचं वितरण करत असतो. आणि हे पगारानुसार कर्जाचं वितरण करत असताना त्यासाठी आपण संरक्षित करत असताना जामीनदार त्या ठिकाणी घेतले जातात. बरोबर. परंतु आमची पतसंस्था जामीनदार घेत असताना की जो कर्जदार पगार घेणार आहे त्याच्या कर्जदाराच्या वर्गातील म्हणजे त्याच्या पगारा इतकेच जामीनदार त्या ठिकाणी असले समकक्ष थोडक्यात किंवा त्याच्या अधिकतम पगाराचे उद्या यदा कदाचित काही जरी झालं त्यामुळे जामीनदाराचं संरक्षण सुद्धा महत्वाचं आहे. मग त्यासाठी आम्ही ती एक त्या ठिकाणी केली. दुसरी गोष्ट, कर्ज वितरित करत असताना कर्जाची मर्यादा त्या ठिकाणी आपण ठरवून दिलेली आहे. सभासदांच्या हातामध्ये 30% कमीत कमी पगार त्या ठिकाणी जाईल या हिशोबानेच आम्ही त्या ठिकाणी कर्जाचं महत्वाची काळजी आपण घेतो सर. कर्ज वितरित करताना आपण त्या सभासदाचा पण विचार करत असतो की त्याच्या हातात 30% जेणेकरून त्याच्या कुटुंबाचं अडचणी पुढे निर्माण नको व्हायला, कौटुंबिक म्हणून 30% पगार त्याच्या हातात राहील असं हिशोबाने आपण त्यांना कर्ज वितरित करतो. फक्त कर्ज घेतल्याने सर्व इन्व्हेस्टमेंट करून नंतर कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा महत्वाचा. एक महिला चेअरमन, व्हाईस चेअरमन म्हणून बघा, अतिशय छान पद्धतीचं त्यांचं हे सजेशन्स आहे. आणि त्यानंतर मग कर्ज घेताना बरीच असं आपल्याला आव्हानं जाणवत असतील. आपण चेअरमन आणि व्हाईस चेअरमन म्हणून सहाय्य करत असतात कर्ज घेताना, आणि मी त्यांना सभासदांना काय आव्हान आपण? बरोबर. तर सर्वात महत्वाचा, कर्ज वितरित करत असताना ऍज अ संस्था म्हणून आमच्या पण काही जबाबदाऱ्या आहेत. आमच्यावरती सुद्धा सहकारी कायद्यातील तरतुदींनुसार संस्था चालवणं हे आमच्यासाठी सगळ्यात महत्वाचा बाब आहे. बऱ्याच वेळेस खूप आव्हानं त्या ठिकाणी निर्माण होतात. आता कर्ज वितरित करत असताना पगारचा दाखला असणं गरजेचं आहे. अर्ज विहित नमुन्यात आला पाहिजे. त्या अर्जाबरोबर सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी स्टॅम्प त्या ठिकाणी पाहिजे, मजकूर त्या ठिकाणी पाहिजे. आणि सर, सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे कर्ज वितरित करत असताना आम्ही तो कर्मचारी ज्या कार्यक्षेत्रात काम करतो, आता आपण बघितलं 10 जिल्ह्यामध्ये विद्यापीठाचा विस्तार आहे, 10 जिल्ह्यातील सभासद आहे आणि आमची कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थे व्यतिरिक्तही अजून आपल्या कार्यक्षेत्रामध्ये इतर पतसंस्था कार्यरत आहेत. तर कर्ज वितरित करत असताना आम्ही पहिली दक्षता ही घेतो की इतर कार्यक्षेत्रातील कुठल्या पतसंस्थेचं कर्ज सदर कर्जदाराने उचललेलं आहे किंवा नाही. जर त्या सभासदाने कर्ज उचललेलं असेल किंवा त्यांनी घेतलं असेल तर आपण त्याला कर्ज देत नाही. फार महत्वाचं. हा सर्वात महत्वाचं म्हणजे चेअरमन, व्हाईस चेअरमन त्याचबरोबर संचालक मंडळाचं खूप मोठं आव्हान हे आहे की नाराजी. कसं असतं की आपल्याला सर्व गोष्टी करता येतील पण आर्थिक बाबतींमध्ये काटेकोरता फार मोठ्या विश्वासानं तुमच्या हातात दिलेला आहे आणि ती काटेकोरता पाळणं ही आमची जबाबदारी आहे, कर्तव्य. आणि यामध्ये बऱ्याच वेळेस नाराजी त्या ठिकाणी होते की आपण त्या पतसंस्थेचं कर्ज असताना आम्हाला कर्ज देत नाही. तर निश्चित हा विश्वास सभासदांचा आहे आणि सभासदांनी विश्वास दिल्यामुळे कर्ज वितरित करताना असो कर्ज घेताना असो या ठिकाणी कोणी सगळा नाही, कोणी मित्र नाही, कोणी दुश्मन नाही, सर्व सभासद आहे, सर्व समावेशक आहे, सर्वांना सारखीच नियमावली त्या ठिकाणी केली जाते. आम्ही इतर पतसंस्थेचे नील दाखले असल्याशिवाय कर्ज वितरित करत नाही. हे अतिशय फार सभासदांच्या दृष्टीने सुरक्षिततेचं पाऊल आहे. कारण का की आज सभासद तर महत्वाचा आहेच परंतु सगळ्यात महत्वाचं जामीन. जर सदर व्यक्तीने 1 किंवा 2 ठिकाणी कर्ज घेतलेले असतील, मर्यादेपेक्षा जास्त असतील तर निश्चित अनावधानाने कर्जाची परतफेड जर नाही झाली तर ते जामीनदार अडचणीत येऊ शकतात. म्हणून जबाबदारी त्यांच्यावरती असते. म्हणून आम्ही सर्व संचालक मंडळ कर्ज वितरित करत असताना ह्या गोष्टीचं सर्वात प्रथम पालन
करूनच आपण त्या ठिकाणी शहानिशा झाल्यानंतरच कर्जाचं वितरण आपण त्या ठिकाणी. अगदी सुशिक्षित सभासद आणि सुशिक्षित संचालक मंडळ यांच्या माध्यमातून चालणारी ही सुवर्ण महोत्सवी कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेची वाटचाल आपण या ठिकाणी सांगत आहात. एखादी संस्था असेल तिचं वटवृक्षात रूपांतर करत असताना सभासदांचं सुद्धा हित जोपासणं गरजेचं आहे आणि पैशामध्ये सुद्धा आपण सांगितलेलं सुस्थिर, सुरक्षित आणि समावेशक असं धोरण करत असताना का चांगल्या पद्धतीचा पारदर्शक आणि विश्वासार्ह कारभार करत असताना चॅलेंजेस पण खूप असणार आहेत, आव्हानं पण खूप असणार आहेत. या दृष्टिकोनातून काय सांगता येईल? आपल्या पतसंस्थेची काय आव्हान? बरोबर. तर सर, आपल्या पतसंस्थेची आव्हानांचा जर विचार जर केला आपण तर सगळ्यात महत्वाचं आपण बघितलं आपली पगारदार पतसंस्था आहे. आता ह्या पतसंस्थेचे सभासद हे फक्त कृषी विद्यापीठातील कर्मचारीच होऊ शकतात. आज आपण बघत आहोत की दिवसेंदिवस पदभरती होत नाही. आज आमचे सभासद त्या ठिकाणी सेवानिवृत्त होत आहेत आणि जर आपण एक विचार जर केला की साधारणतः एखादा सभासद किंवा एखादा कर्मचारी एखाद्या पतसंस्थेमध्ये कार्यरत असताना त्याची सेवा साधारणतः 30 वर्ष, 35 वर्ष, 40 वर्षापर्यंत होते. तर हे होत असताना ज्यावेळेस आपल्या बायलॉगचा जर विचार केला की ज्या दिवशी तो सभासद सेवानिवृत्त होतो, म्हणजे कर्मचारी म्हणून विद्यापीठातून निवृत्त होतो, त्यावेळेस तो आमचा सभासद राहत नाही. त्यामुळे त्याचं आजपर्यंत आलेलं भाग भांडवल, त्याची आतापर्यंत आपल्याकडे असलेली रक्कम हे आपल्याला त्या ठिकाणी परत करावी लागते. म्हणजे आमच्याकडे सर्वात महत्वाचं अडचण म्हणजे आता आव्हान जे आहे तर ते सभासद टिकवणं आणि सभासद वाढवणं. आता सभासद वाढवायला ही मर्यादा आहे. जोपर्यंत पदभरती होत नाही तोपर्यंत सभासद येत नाहीत. आणि वास्तविक पाहता की विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रामध्ये इतरत्र पतसंस्था असल्यामुळे आम्हालाच नाही तर कार्यक्षेत्रातील सर्व पतसंस्थेपुढे हे आव्हान आहे की सभासद संख्या टिकवायची कशी, हे एक सर्वात महत्वाचं. दुसरी गोष्ट, सभासद सेवानिवृत्त झाल्यानंतर तो त्याची सर्व रक्कम परत करावी लागते. निश्चितच आमच्या भाग भांडवलावरती त्याचा परिणाम होत आहे. त्यानंतर दुसरं जे आव्हान आहे, पण आता बघतो की दिवसातून प्रत्येकाला फोन येतात, तुम्हाला कर्ज हवंय का? अगदी आम्ही एवढ्यात देतो, आम्ही 2 मिनिटात देतो, आम्ही 4 मिनिटात देतो. की आता सध्या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत आणि बाजारामध्ये किंवा आपण त्याला म्हणता येईल की आपल्या याच्यामध्ये आता कर्ज वितरण करणाऱ्या संस्था वाढलेल्या आहेत. हे आमच्यासाठी चॅलेंज आहे. आम्ही सहकारात आहेत. सहकारी काही नियम अटी नुसार आपल्याला हे त्या ठिकाणी राबवत असतात आणि जर सुलभ सभासदांना जर सुलभ बाहेर कर्ज जर मिळालं तर ते निश्चितच आमच्याकडे येतानाचा सुद्धा कल त्यांच्या पुढे कमी झालेला आहे. हेही आमच्या पुढे त्या ठिकाणी आव्हान आहे. त्याच्यानंतर दुसरं जे आव्हान आहे की आपल्याला ठेवी स्वीकारण्यामध्ये पण मर्यादा आहे. आता त्या मर्यादा कशा आहे तर आपल्याला सभासदांकडूनच ठेवी स्वीकारता येतात. जर सभासदच राहिले नाहीत, सभासदच कमी झाले तर आपल्याकडे ठेवी येतील कुठून? हा एक आमच्या पुढे आव्हान आहे. हे आव्हान टिकवण्यासाठी आपल्याला काही सहकारातील तरतुदींनुसार आपल्याला ठेवी कशा वाढवता येतील यासाठी आम्ही संचालक मंडळ सर्व बसून त्यावरती आम्ही काम करत आहोत. नजीकच्या काळामध्ये आम्ही त्यावरती आम्हाला त्या ठिकाणी अपेक्षित आहे की आपल्याला त्या ठिकाणी उत्तर मिळेल की जेणेकरून आपल्याला सभासदांच्या गरजा जर भागवायच्या असतील तर निधी उपलब्ध होणं गरजेचं आहे. आताच आपण चर्चा केली, आताच आपण बघितलं की आमचा कर्जाचा व्याजदर हा 8.75 आहे. जर आमच्याकडे ठेवी आल्याच नाही, आमच्याकडे निधी त्या ठिकाणी उपलब्ध नाही राहिला तर आम्हाला कर्ज स्वरूपात बाहेरून निधी उपलब्ध करावा लागेल. आता जर आपण बघितलं जर कर्ज स्वरूपात बाहेरून निधी जर उपलब्ध करायला गेलो तर 13%, 12%च्या वरती आम्हाला निधी मिळणार आहे. आणि जर तो निधी जर बाहेरून मिळाला तर सभासदांना आम्हाला 8.75 कर्ज वितरित करता येणार नाही. कर्जाच्या परत मर्यादा वाढावी लागतील, मर्यादा वाढवावं लागेल, कर्जाचे टक्के म्हणजे व्याजदर वाढवावं लागेल. ही आमच्या पुढे आव्हानं आहेत की कमीत कमी भांडवलामध्ये संस्था रन करणे आणि बाहेरून कर्ज न घेणे. तर यासाठी एक काटेकोरपणे आमच्या पुढे ते एक आव्हान त्या ठिकाणी आहे. त्यानंतर प्रशासकीय खर्च असेल, बाकीचा जो प्रशासकीय पगार असतील, बाकीच्या ज्या काही गोष्टी असतात प्रशासकीय बाकीचा खर्च तो सुद्धा कमी करण्याचंही आमच्या पुढे आव्हान आहे. डिजिटलायझेशनच्या माध्यमातून आपल्याला अजून खर्च कसा कमी करता येईल, आज पेपर बचत कशी करता येईल, कसं त्यात काटकसर करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. हे ते सर्व जे आव्हानं आहेत हे आव्हानं निश्चित करत असताना आम्हाला सभासदांच्याकडनं आम्हाला निश्चित ऊर्जा मिळत असते. वेगवेगळ्या माध्यमांमधून ते आमच्याशी हितगुज साधत असतात. बऱ्याचशा गोष्टींवरती संचालक मंडळ आणि सभासद यांमध्ये एक 2 प्रकारचं आपण 2 संभाषण नेहमी होत असतं आणि यामधून आम्ही ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणीच्या माध्यमातून त्याला अडचणी नाही म्हणता यायचं, आव्हानं म्हणता येईल आणि त्या आव्हानांवरती निश्चितच आम्ही मात करून पुढे जात आहोत. ही एक
खूप जमेची बाजू आहे. अगदीच. तर डॉक्टर नारायण मोसमाडे साहेब यांनी सांगितलेली आव्हानं अतिशय चॅलेंजिंग आहेत आणि सर्व सभासदांनी या आव्हानाला सुद्धा आपण सुद्धा एक सगळ्या हाताने त्या गोष्टी समजून घ्याव्यात, मदत करावीत आणि त्यांना पाठिंबा द्यावा, पाठबळ द्यावं हेच या ठिकाणी अपेक्षित आहे. मॅडम, आज जर बघितलं तर सहकाराचं धोरण बदलताना दिसतंय. बऱ्याच वेळा नियम बदलतात. ऑडिट असेल, पारदर्शक व्यवहार असेल, बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील किंवा विमा संरक्षण असेल, या दृष्टिकोनातून सगळ्या जर बघितलं तर एका विश्वासार्थाने किंवा एका पारदर्शक तुमच्या कारभाराच्या दृष्टिकोनातून ठेवीदार तुमच्याकडे सुरक्षितता भावना बघून ठेवीदारांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तुमच्याकडे ठेवी ठेवत असतो. या दृष्टिकोनातून ठेवीदारांच्या सुरक्षेसाठी संस्था कोणती पावलं उचलत? नक्कीच सर, आज ठेवीदारांचा विश्वास आहे संस्थेवर, आम्हा सर्वांवर, आणि तो विश्वास जपणं हे आमचं कर्तव्य आहे, आमची जबाबदारी आहे. तर त्या ठेवीदारांच्या सुरक्षितेसाठी निश्चितच संस्थेला काही संस्थेची कार्यपद्धती ठरलेली आहे, त्या दृष्टीने संस्था तसेच काम करते. तर यामध्ये आपण पारदर्शक व्यवहार महत्वाचा असतो. पारदर्शक व्यवहार, त्यानंतर नियमित पारदर्शक व्यवहार कसा म्हणता येईल तर सर्व ज्या नोंदी आहेत आपल्याकडे डिजिटलायझेशन तर झालेलं आहे, पण या सर्व नोंदी व्यवहार आपल्याकडे लेखी स्वरूपात नियमित केलेले आहेत आपण. त्यामुळे आपल्याकडे त्याची पारदर्शकता दिसून येते. तसेच लेखापरीक्षण हा एक महत्वाचा मुद्दा असतो. आपल्याकडे संस्थेचे वार्षिक आणि अंतर्गत असे 2 प्रकारचे लेखापरीक्षण करून आपण यामध्ये संस्थेची एक आर्थिक शिस्त लावलेली आहे. दरवर्षी आपल्याकडे नियमित त्याचं लेखापरीक्षण केलं जातं आणि ऑडिट वर्ग असतो आपल्याला. हो, आणि महत्वाची म्हणजे याची गर्वाची बाब आहे की नियमित लेखापरीक्षणातून आपल्याला ऑडिट वर्ग ची हे मिळालेली आहे. आणि त्यानंतर व्यवस्थापन नियंत्रण, आपल्याकडे संचालक मंडळ ही जो संस्थेचा कारभार आहे याच्यावर देखरेख करत असते. त्यामुळे सगळ्या प्रकारचे काय असेल तर ह्या लेखा समिती असेल, नियंत्रण समिती असेल, यांची देखरेख किंवा यांचं एक आपण हे म्हणतो काय, यांच्या माध्यमातून सर्व गोष्टींवरती आपलं लक्ष नियंत्रण ठेवलं जात आहे. आणि त्यानंतर या जे ठेवीदारांचे पैसे आहे, या ठेवीदारांच्या पैशांचा योग्य आणि सुरक्षित कर्ज रूपाने आपण हे जे यातून जे उत्पन्न मिळतंय ते आपण योग्य आणि सुरक्षित रूपाने कर्ज रूपाने हे उत्पन्न आपण वितरित करतो. म्हणजे सावधगिरीचा आणि धोरणात्मक वापर आपण संस्थेच्या ह्या ठेवीदारांच्या सुरक्षितेसाठी घेत असतो. त्यानंतर जोखीम व्यवस्थापन, यामध्ये मोठ्या रकमेची गुंतवणूक सुरक्षित साधनांमध्ये करणे. नंतर सहकार खात्याच्या नियमांचे पालन करणे, हे अत्यंत महत्त्वाचं. ते फार काटेकोर पाळलं जातं. आपण सर्व नियमांचे पालन करूनच कामकाज करते आपली संस्था. यानंतर विमा संरक्षण हा पण महत्वाचा मुद्दा आहे. आवश्यक असल्यास ठेवी किंवा कर्जासाठी विमा संरक्षण घेण्यासाठी आपण प्रोत्साहित करत असतो सर्व सभासदांना. यानंतर मगाशी सरांनी जसं सांगितलं की तंत्रज्ञानाचा वापर, यामध्ये संगणकीकृत लेखा, डिजिटल व्यवहार, डेटा सुरक्षा व सायबर सुरक्षितता. सरांनी मगाशीच उल्लेख केला की कशा पद्धतीने आपला सर्व डेटा सुरक्षित आहे आणि आपले व्यवहार पारदर्शक आहे. अशा पद्धतीने आपण ठेवीदारांच्या सुरक्षितेसाठी आपली संस्था पावलं उचलत असते. तसेच वारंवार ठेवीदारांशी संवाद साधला जातो. यामधून आपण ठेवीदारांना नियमित आपले जे ठेवीचे व्याजदर मध्ये जो बदल होत असेल तर तो झालेला बदल सभासदांना किंवा ठेवीदारांना अवगत करून देणे. आपल्या वार्षिक अहवालामध्ये या सर्व ठेवी असतील किंवा काय आपल्या संस्थेची सर्व माहिती प्रसिद्ध करणे, या दृष्टीने आपण ठेवीदारांसाठी काम करत असतो. ठेवीदारांशी संवाद साधणं हे अत्यंत महत्वाचं आहे आणि नेहमी आपले सगळे सुसंवादात सगळे सभासद आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा संवाद आपलं संचालक मंडळ आणि सर्व सभासदांच्या माध्यमातून आपण करत आहात. मोसमाडे साहेब, आपण चेअरमन म्हणून या पतसंस्थेचं काम करत असताना बरेच मोठी जबाबदारी सांभाळावी लागते. आपण चेअरमन आहात, मॅडम वाईस चेअरमन आहेत आणि चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळत असताना अनेक अडचणींना, कधी कधी जहाजाचा कॅप्टन हा फार महत्वाचा असतो, सगळं स्वतःवरती घ्यावं लागतं. तर अनेक बाबींना फेस करावं लागतं. जर चेअरमन कॅप्टन चांगला असेल तर जहाज व्यवस्थित आपल्या सुरक्षित ठिकाणी आपण पोहोचू शकतात. या माध्यमातून जर विचार केला तर चेअरमन म्हणून जबाबदारी सांभाळताना कोणत्या आपल्या सर्वसाधारण बाबींना सामोरं जावं लागतं? सर, आपण बोललात की जर कॅप्टन जर व्यवस्थित असेल तर जहाज निश्चित पुढे जाते. सर, आमच्या बाबतीमध्ये हे उलट आहे, माझ्या बाबतीमध्ये. कारण कसं असतं, जरी आज जहाजाला इंजिन जरी आला असेल तर पूर्वी आपण बघितलं असेल की बोट चालत असताना, होडी चालत असताना
जे वल्ले मारत असतात, बरोबर, नौका वलवत वलवत चालतात, तर हे कॅप्टनचं एकट्याचं त्या ठिकाणी काम नाही. तर हे सर्व आमचे संचालक मंडळ असतील, टीमवर्क, आमचं टीमवर्क आहे, त्याचबरोबर आमचे श्रेष्ठी असतील, आमचे मार्गदर्शक असतील, ह्या सर्वांचं माझ्या पाठीमागं असलेलं पाठबळ आणि त्यांचा माझ्यावरती असलेला विश्वास की हे मंडळ, हे अध्यक्ष, उपाध्यक्ष हे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे विश्वासाने काम करत आहेत. आणि हे काम करत असताना आमच्या मंडळाला आणि आम्हाला निश्चित वाटतं आपण चुकीचं करत, आपल्यासाठी प्रथम संस्था यामुळे काम करत असताना आणि सर्वांची शक्ती सोबत असल्यामुळे निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी काम करताना बळ मिळतं. मी ह्या माध्यमातून सर एक आवर्जून सांगेल, आमच्या संचालक मंडळाचं ब्रीद वाक्य जसं आपण बघितलं सहकारामध्ये किंवा याचं आपण सर्वांसाठी सर्व आपल्यासाठी, आमचं ब्रीद वाक्य आम्ही सर्व चेअरमन, आम्ही सर्व व्हाईस चेअरमन आणि आम्ही सर्व सदस्य. म्हणजे मी ऍज अ पदाने जरी चेअरमन असलो तर आम्ही सर्व कॅप्टन आहोत आणि सर्व कॅप्टन असल्यामुळे आणि व्यक्तीपेक्षा संस्था महत्वाची, ह्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी काम करत आहोत. आणि काम करत असताना आता मॅडमनी सांगितलं की लेखापरीक्षण आणि एक रुपयाचा विनियोग यामध्ये आमचं सर्व संचालक मंडळ प्रारंगत आहे. वास्तविक पाहता बघितलं तर आमच्या संचालक मंडळाचं जे आपण व्हेरिएशन्स म्हणूया, आता विविधता नाही म्हणता यायची, पण प्रत्येकाचं व्हेरिएशन्स, प्रत्येकाचं व्यावसायिक कौशल्य, आर्थिक कौशल्य आणि विचाराचं कौशल्य हे प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. आणि ह्या सगळ्यांचं आपण नेहमी म्हणतो थिंक टँक चांगला असेल तर निश्चितच संस्था चांगली होते. तर निश्चितच आमचा थिंक टँक खूप पॉझिटिव्ह आहे, सर्वजण एकत्रित आहेत. म्हणून ऍज अ चेअरमन म्हणून काम करत असताना मला निश्चित प्रोत्साहन मिळतं, त्यांचं सर्वांचं मार्गदर्शन असतं आणि प्रत्येक अडचणींवरती आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून कसे त्या ठिकाणी पावलं उचलतील यासाठी आम्ही सर्व एकत्रित येऊन त्यामध्ये काम करत असल्यामुळे निश्चितच भलं याचं जे मी जरी नेतृत्व करत असेल तर याचं सर्व श्रेय हे आमच्या मंडळाला जातं. परंतु हे करत असताना काही आव्हानं असतात सर. तर त्यामध्ये सर्वात पहिलं आव्हान आहे कर्ज वितरित करत असताना नियमावली राबवत असताना बऱ्याच वेळेस त्या ठिकाणी नाराजी येते की मला कर्ज कमी देता. पण हे करत असताना की संस्था प्रथम, भलं मित्र कोणीही असेल तर संस्थेच्या काटेकोरपणे नियम पाळत असताना थोडीशी नाराजीही येते, पण ती नाराजीही पेलण्याचं आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर सर्वात महत्वाचं म्हणजे विश्वास. कसं असतं, जसं आपण मगाशीच बघितलं की सध्या आपण पेपरवरती बघतो बऱ्याचशा पतसंस्था, सहकारी पतसंस्था, ही पतसंस्था बुडाली, याच्यावर असे ॲलिगेशन झाले. तर ह्या गोष्टी समोर येत असल्यामुळे ठेवीदारांच्या मनामध्ये विश्वास निर्माण करणं हे एक चेअरमन या नात्याने किंवा आमच्या मंडळावरती तो एक सगळ्यात महत्वाचा, ते पण एक मोठं आमच्या पुढे आव्हान त्या ठिकाणी निर्माण होतं. त्याचबरोबर काही ठिकाणी फेक नेरेटिव्ह किंवा काही चुकीच्या गोष्टी हे केल्या जातात. म्हणजे ते आपण का जातात तर त्याला आपण म्हणता येईल लॅक ऑफ नॉलेज, त्यात त्यांचाही दोष नसतो, पण एक माहितीचा अभावामुळे ह्या गोष्टी होतात. मग त्या गोष्टी कशा प्रकारे आहेत ते सांगण्याचंही आव्हान आणि त्या बसवण्याचंही आव्हान एक चेअरमन म्हणून त्या ठिकाणी बऱ्याच वेळेस येतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पर्धात्मक दृष्टीने काम करत असताना निर्णय घेण्याची क्षमता, आणि निर्णय घेताना की कधी कधी कठोर निर्णय त्या ठिकाणी घ्यावे लागतात. पर्टिक्युलरली बऱ्याच वेळेस एखाद्या सभासदाचे हप्ते नाही आले तर आपल्याला नोटीस पाठवावी लागते आणि त्यावेळेस अनावधानाने ते थोडंसं पर्सनली घेतलं जातं की तुम्ही नोटीस पाठवता, पण वास्तविक पाहता ते आम्ही व्यक्ती म्हणून नाही, नियम आणि एक चेअरमन म्हणून, म्हणजे व्यक्तिशः नारायण मुसमडे नाही तर ऍज अ चेअरमन म्हणून आम्ही त्या ठिकाणी काम करत असतो. आणि हे काम नियम आणि अटी आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सहकारातील तरतुदींनुसार संचालक मंडळाला बहाल केलेले अधिकार आणि त्या अधिकारांचा पुरेपूर वापर करून आपल्याला संस्थेमध्ये काय करता येईल हे एक आमच्या पुढे आव्हान असतं आणि निश्चितच आम्ही त्याच्या माध्यमातून काम करत असतो. अगदीच. आपण सातत्यानं म्हटलात की आपल्या पतसंस्थेचे टीमवर्कच्या माध्यमातून आपण काम करतो आहोत. या माध्यमातून काम करत असताना संस्थेच्या प्रगतीत एकंदरीत सर्व संचालक मंडळ असेल किंवा कर्मचाऱ्यांचा यांचा कसा वाटा, सहभाग कसा असतो? हो, सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की एखादी संस्था मोठी होत असताना त्या ठिकाणी सर्व टीमवर्कचा त्या ठिकाणी काम होत असतं. तर आता सध्या आपण बघितलं तर संस्था मोठं होण्यामध्ये सर्वात महत्वाचं सभासद, आणि हे सभासद असताना आज त्या ठिकाणी आम्ही एक मंडळ म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना तर मंडळाचं सगळ्यात महत्वाचं म्हणजे धोरणात्मक निर्णय घेणे,
धोरणात्मक निर्णय घेत असताना त्याचा अभ्यास करणे आणि त्या अभ्यास करत असताना सर्वांना न्याय देणे, न्यायिक स्वरूपामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कसं काम करता येईल यासाठी आमचं संचालक मंडळ त्या ठिकाणी काम करत असतं. त्याचबरोबर सदस्यांचे काही प्रश्न सोडवण्यासाठी संचालक मंडळ त्या ठिकाणी एकत्रित येतं, धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी एकत्र येतात. त्याचबरोबर पारदर्शक व सुजाण व्यवस्थापन करण्याचं कार्य मंडळ त्या ठिकाणी करत असतं. आणि हे करत असताना दूरदृष्टी, जरी आज 5 वर्षाचा कार्यकाल जरी असेल तर भविष्यातील म्हणजे भविष्यातील 10-20 वर्षाचा विचार करून आपल्याला काय निर्णय घेता येतील, तर हे सर्व संचालक मंडळ त्या ठिकाणी एकत्रित काम करत असतं. आता हे झालं मंडळात. हे करत असताना संस्थेचं काम करत असताना सेवकांचाही त्यामध्ये फार महत्वाचा वाटा असतो. कसं असतं की सेवक हा आमचा पतसंस्थेचं प्रथम दार आहे. म्हणजे एखाद्या मंदिराचं दार म्हणूया, एखाद्या संस्थेचं म्हणूया, पूर्वी गावाचे वेसीला दार होतं, तसं आमच्या पतसंस्थेचं दार म्हणजे सेवक आहे. कारण ह्या ज्या काही सेवा ज्या आहेत, आज जरी संचालक मंडळ आम्ही सांगत आहोत, करत आहोत, पण ह्या सेवा राबवण्याचं काम हे कर्मचाऱ्यांकडनं केलं जातं. म्हणजे आलेल्या सभासदांना योग्य माहिती देणं असेल, कर्ज वितरित करण्याची नियमावली असेल, अर्ज घेणं असेल, अर्जाची छाननी करणं असेल, तर ह्या सर्व गोष्टी कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून करतात. कर्मचारी त्याप्रमाणे कर्मचारी आणि संचालक मंडळातले महत्वाचा दुवा त्या ठिकाणी आहे सभासदांच्या मधला. त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी माहिती दिली जाते. त्यानंतर सगळी छाननी अर्ज करून, जसं आम्ही आता सांगितलं की आम्ही कर्ज वितरित करत असताना आपल्या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील इतर पतसंस्थेच्याकडे कर्ज आहे का नाही त्याची पूर्ण माहिती घेण्याचं काम आमचे कर्मचारी करतात आणि ते मंडळासमोर अवगत करतात. अगदी. मग हे सर्व आल्यानंतर मंडळ त्यावरती धोरणात्मक निर्णय घेण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं. त्याचबरोबर सभासदांच्या ठेवी करणं असेल, त्यांना माहिती देणं असेल, त्यांच्या योग्य रकमा संगणकीकृत करणे असेल, हे सर्व काम कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून कर्मचाऱ्यांचाही वाटा, जे काम करत असताना त्यांचाही वाटा याच्यामध्ये महत्वाचा त्या ठिकाणी आहे. आणि हे करत असतानाच कर्मचाऱ्यांचं हित जोपासण्यासाठी, जसं आपण बघितलं की आपण सभासदांसाठी की कुटुंब कल्याण निधीचा लाभ दिला. म्हणजे जर सभासदांना जर काही झालं तर त्याच्या कुटुंबियांना आपण 16 लाख तोच लाभ आणि आमच्या सेवकांनाही दिलाय. अरे भला आमचे सेवक कमी असणार, कारण हे प्रॉफिट शेअरिंग आहे की सभासदांच्या पैशातून मदत करत आहोत, बरोबर. परंतु आपण यांनाही सुरक्षित करण्यासाठी आम्ही त्यांनाही ह्या योजनेचा लाभ आपण त्या ठिकाणी देऊन त्यांनाही आम्ही संरक्षित आणि सुरक्षित त्या ठिकाणी केलेलं आहे. म्हणजे कर्मचाऱ्यांची सुरक्षित दृष्टी हे सुद्धा प्राधान्य संस्थेने ठेवलेलं आहे. हे अतिशय हितावह बाब अशी आहे. मॅडम, सरांनी सांगितलं व चेअरमन म्हणून काम करत असताना ह्या सगळ्या गोष्टी आहेत, पण एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सुद्धा प्रत्येक पतसंस्थेचा एक भाग असतो. एखादं काम करत असताना मग 15 ऑगस्ट असेल, 26 जानेवारी असेल, काही रक्तदानाचे कार्यक्रम असेल, अशा ठिकाणी सुद्धा पतसंस्था एक कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून प्रत्येक ठिकाणी बाकीच्या संस्था काम करत असतात. या माध्यमातून देखील आपली पतसंस्था ही अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात. काय अनुभव आहे? निश्चित सर, सामाजिक बांधिलकी जपण्याचा आपली पतसंस्था चांगला प्रयत्न करत असते. या दृष्टीने आपण आपल्या विद्यापीठ परिसरात ज्या शाळा आहेत त्या शाळांना पण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीच्या दिवशी आपल्या पतसंस्थेकडून तिथल्या विद्यार्थ्यांना खाऊची वाटप केली जाते. आणि त्या व्यतिरिक्त हे जे आहेत आपल्याकडं धार्मिक म्हणजे आपल्या या परिसरात येणारे जे आहेत काही धार्मिक कार्यक्रम, तर त्या कार्यक्रमांसाठी आपल्या पतसंस्थेकडून अन्नदानाचं अतिशय छान. म्हणजे हे उत्तरदायित्व सुद्धा आपण सांभाळत असतो. त्याच पद्धतीनं कर्मचाऱ्यांची मुलं काही वेगवेगळ्या ठिकाणी निवड झाली, काय झाली तर त्यांचा सत्कार किंवा त्यांचं अभिनंदन देखील आपण करत असतो. त्याच पद्धतीनं काही दुःखद घटना घडल्या असतील तर त्यांच्या सुद्धा दुःखात सहभागी आपण होत असतात. अतिशय चांगल्या पद्धतीची ही सोशल सामाजिक उत्तरदायित्व आपण यामध्ये काम करत असतात. आणि दुसरा भाग झाला की सदस्य आणि ठेवीदारांशी संवाद साधणं हे फार महत्वाचं असतं. जर संवाद आला तर चांगल्या पद्धतीनं, असं विसंवाद आला की संघर्ष आला. ह्या माध्यमातून आपल्या पतसंस्थेच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीनं सर्व सभासदांशी कर्मचाऱ्यांशी संवाद कसा ठेवतो? बरोबर. तर सर्वात महत्वाचं म्हणजे की सभासद आणि पतसंस्थेचा चाललेला कारभार हा सभासदांना त्या ठिकाणी माहिती असणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण की जोपर्यंत आपल्याला संस्थेची माहिती नसते तोपर्यंत त्या ठिकाणी विश्वासार्हता निर्माण होत नाही. कारण आपण नेहमी म्हणतो कानात आणि डोळ्यात 4 बोटाचं अंतर आहे. मग हे अंतर कमी करण्यासाठी संचालक मंडळ वेगवेगळ्या माध्यमातून काम करतं. तर जे काही आम्ही
निर्णय घेतो सभासद हितार्थ, म्हणजे कर्जावरील व्याजदर कमी असेल किंवा ठेवीवरील व्याजदरामध्ये बदल असेल तर हे आपण व्हॉट्सअपच्या माध्यमातून वा संचालक मंडळाने घेतलेले निर्णय हे व्हॉट्सअपच्या माध्यमातून आपण सभासदांपर्यंत पोहोचवत असतो. त्याचबरोबर विद्यापीठातील आपल्या इतर कार्यालयांमध्ये आपण छोटेसे बॅनर लावून त्यांची माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर त्यांच्या कार्यालयांमध्ये कर्ज देण्याची कार्यपद्धती असेल, कर्ज वसुलीची पद्धती असेल, हे त्या कार्यालयालाही आपण अवगत करून त्या ठिकाणी आपण त्यामार्फत त्यांच्याशी संभाषण करत असतो. हे करत असताना ज्या सहकारातील तरतुदींनुसार सगळ्यात महत्वाचं म्हणजे वार्षिक सभा असेल, वार्षिक सभेच्या माध्यमातून अहवाल असेल, अहवालाच्या माध्यमातून संस्थेची आर्थिक परिस्थिती, संस्थेची वाटचाल, ह्या सर्व बाबी आपण सभासदांना त्या ठिकाणी अवगत करत असतो. त्याचबरोबर जर एखाद्या सभासद हितार्थ जर आपल्याला निर्णय घ्यायचे असतील आणि वार्षिक सभेला कालावधी जर असेल तर आपण विशेष सर्वसाधारण सभेच्या माध्यमातूनही आपण सभासदांपर्यंत आपण ह्या गोष्टी त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे जे काही मार्गदर्शन आहे त्यांच्या माध्यमातून आपण करत असतो. त्याचबरोबर आता आपण डिजिटलायझेशनचा विचार करतोय. आता सध्या आपण जे मोबाईल ऍप देत आहोत तर ते मोबाईल ऍपमध्ये सुद्धा आपल्या सगळ्या योजना आपण त्यांच्या समोर दिसणार आहेत. म्हणजेच या माध्यमातूनही आपण सभासदांच्या हातामध्ये डायरेक्ट आपण योजनांची माहिती त्या ठिकाणी उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर आपल्या पतसंस्थेमध्ये आपण सूचना पेटी त्या ठिकाणी ठेवलेली आहे. जर काही सभासदांना काही सूचना करायच्या असतील तर ते त्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्याला सूचना करू शकतात किंवा पत्राच्या माध्यमातूनही ते आपल्याला सूचना करू शकतात. आणि निश्चितच मंडळ त्यांनी केलेल्या सूचना आपल्याला कशा प्रकारे त्या ठिकाणी राबवता येतील सहकारातील घटनेतील तरतुदींनुसार त्या करण्यासाठी आम्ही नेहमी कटिबद्ध असतो. निश्चितच. श्रोत्यांनो, 90.8 FM फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून आपण ऐकत आहात डॉक्टर नारायण अण्णासाहेब मुसमाडे चेअरमन आणि सौभाग्यवती माधुरी दत्तात्रय अवताडे व्हाईस चेअरमन. आणि आज आपला विषय सुरू आहे कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेची दैदिप्यमान वाटचाल. सर, आपण सगळ्याविषयी ही माहिती सांगत आहात. आता जर बघितलं तर आपल्याला व्हॉट्सअप चॅनल, ऑनलाईनच्या माध्यमातून किंवा युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सेवानिवृत्त झालेले आपले सगळे सर्व कर्मचारी असतील, आपले विद्यापीठाचे कर्मचारी असतील आणि जगभरातले श्रोते तुम्हाला ऐकत आहेत. या दृष्टिकोनातून आपल्या संस्थेचा कारभार किंवा दैदिप्यमान वाटचाल ही अशाच पद्धतीनं घोडदौडीनं पुढे चालत राहावी अशा पद्धतीनं वाटत असेल तर पुढील 5 ते 10 वर्षामध्ये पतसंस्था कशी असावी, आपला काय दृष्टिकोन आहे? बरोबर. तर सर्वात महत्वाचं म्हणजे आर्थिक बळकटीकरण. तर संस्था जर बळकट असेल, त्याचबरोबर स्वनिधी असेल, स्वतःचं जर भांडवल असेल तर निश्चितच पतसंस्था हे चांगल्या प्रकारे काम करतात. तर आमचं पुढच्या 5 ते 10 वर्षासाठी संस्थेला आर्थिक बळकटीकरण करण्याकडे आमचा त्या ठिकाणी विषय राहणार आहे. त्यानंतर आम्ही आता डिजिटलायझेशनकडे एक पाऊल टाकलं आहे. सुरुवातीला काही सेवा आपण त्यामध्ये आणणार आहोत. त्यानंतर सदस्य संख्येमध्ये वाढ. आता सदस्य संख्या आपण बघितलं की विद्यापीठाचे कर्मचारीच कमी आहेत, परंतु ऍटलिस्ट सभासदांच्याकडे बचतीची पर्याय उपलब्ध व्हावा म्हणून कमीत कमी तुम्ही सभासद व्हा. तुम्हाला कर्ज कोणाकडनं कुठल्या पतसंस्थेकडे घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता, पण ॲज अ सभासद म्हणून आणि बचतीची चालना मिळावी म्हणून आम्ही सभासद वाढीकडे आमचा त्या ठिकाणी कल राहणार आहे. त्याचबरोबर नवीन नवीन योजना, जसं आता आम्ही गृहकर्ज, शिक्षण कर्ज, त्यानंतर वैद्यकीय कर्जही त्या ठिकाणी देत आहोत. पण हे देत असताना अजून कशा प्रकारे आपल्याला त्या ठिकाणी बदल करता येतील, कशा प्रकारे त्या कर्जाला संरक्षित करता येईल, यासाठी आम्हाला पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये आम्हाला त्या ठिकाणी काम करायचं आहे. त्यानंतर सुरक्षितता आणि पारदर्शक. आतापर्यंत पतसंस्था सुरक्षित आणि पारदर्शक आहेत, पण त्याचबरोबर चालत्या युगामध्ये आपल्याला यासाठी अजून काय गोष्टी करता येतील त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे करत असताना सुस्थिर वाढ. नुसतं एका वर्षामध्ये वाढ करणे, दुसऱ्या वर्षामध्ये कमी करणे तसं नाही. सस्टेनेबल, शाश्वत. आणि आमच्या सभासदांना आम्हाला शाश्वतरित्या कसं देता येईल, म्हणजे शाश्वत त्यांना 12% पर्यंत डिव्हिडंड कसा देता येईल. सर, या ठिकाणी सांगावं असं वाटतं की आपण संस्थेमार्फत दिवाळी, दसऱ्याला आपण लाभांश देतो, आपण 12% देतो. सर, आमच्याकडे शेअर्सची मर्यादा 2 लाख, नजीकच्या काळामध्ये आम्ही 3 लाखापर्यंत नेणार आहोत. जर एखाद्या सभासदाचं जर आमच्याकडे शेअर्स 2 लाख असते तर दिवाळीला आमच्या आणि त्यांच्या माध्यमातून आपण 24,000 रुपये त्यांना मिळतात. खऱ्या अर्थाने सभासदाच्या जीवनात दिवाळी निर्माण होते. तर ही शाश्वतता ही कशी टिकवता येईल पुढील काही काळ, कारण खूप आव्हानं आहेत. सभासद नाही आहेत, कर्ज वितरित करणं आहे, कर्जाचं परतफेड करून घेणं आहे. हे सर्व आव्हानं करत असताना सुस्थिर वाढ कशी ठेवता येईल यासाठी आम्ही त्या ठिकाणी प्रयत्नशील आहोत.
आणि निश्चितच सर्व सभासदांचं आणि सर्वांचं मार्गदर्शनामध्ये निश्चितच आम्ही ते करू हे असं आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. अगदी सातत्यानं सभासदांचं कल्याण हाच विकासाचा ध्यास हे डोळ्यासमोर ठेवून कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेची घोडदौड आपली सुरू आहे. या माध्यमातून एखादी पतसंस्था म्हटलं की तिचं अपेक्स बॉडी आली, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि सहकार कायद्याच्या माध्यमातून हे सगळं काम चालत असतं. सातत्यानं बदलणारं सहकाराचं धोरण असेल किंवा सहकारी चळवळीच्या माध्यमातून जर महाराष्ट्रात जर बघितलं तर सहकारी चळवळीचं जाळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं आणि त्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा किंवा सर्वांचाच सर्वांगीण विकास झाला. या दृष्टिकोनातून चेअरमन किंवा व्हाईस चेअरमन म्हणून काम करत असताना पतसंस्थेमध्ये सहकार चळवळीबद्दल आपला काय दृष्टिकोन, काय सांग? बरोबर. तर सर, सहकार हे खूप महत्वाची बाब आहे. सहकार आलं की त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल भावना, सहकार आलं तर सेंटिमेंट, की त्या ठिकाणी आपण सर्वजण एकत्र येऊन काम करत असतो आणि एक त्याला म्हणता येईल मदतीच्या भावनेतून त्या ठिकाणी काम करत असतो आणि निश्चितच त्याच्यामधून प्रगती ही चांगल्या प्रकारे होत असते. तर सहकाराच्या बाबतीने माझ्या दृष्टीने जर विचार जर केला तर ही केवळ आर्थिक संस्था चालवण्या मर्यादित नसून ही सामाजिक आणि एकजूट, परस्पर विश्वास आणि सर्वांसाठी समान संधी उपलब्ध करून देणारं एक हे सहकार आहे. आणि याच्या माध्यमातून परत ते वाक्य घेतो, एकासाठी सर्व आणि सहकार म्हणजे एक, परत सर्वांसाठी आपण एक, म्हणजे सर्वांसाठी आपण आणि आपल्यासाठी सर्व. ह्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी काम केलं तर सहकारामध्ये मग सर्वच आहे. म्हणजे आपण आज पतसंस्थेचा विचार नाही तर शेतकरी असतील, कामगार असतील, सर्व आपले नागरिक असतील, तर ह्या सहकाराच्या माध्यमातून ते एकत्र येऊन एक क्रांती त्या ठिकाणी झालेली आपण बघितलेली आहे मागच्या काही काळामध्ये. आणि शेवटी सहकारला पर्याय नाही आणि सहकारामध्ये आपण त्याला म्हणता येईल भावना आहेत आणि सहकारातून मदत झाल्यानंतर माणसाला एक वेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी वाटतं. तर निश्चितच ही आपल्यासाठी खूप महत्वाची बाब आहे. शेवटी फक्त यामध्ये एकच सांगेल सर की सहकार म्हणजे केवळ वित्तीय सेवा नाही तर सामाजिक परिवर्तनाचे साधन आहे. या माध्यमातून सामाजिक परिवर्तन त्या ठिकाणी घडून आलेलं आहे आणि भविष्यातही घडणार आहे. म्हणून माझे मत एकच आहे की सहकार चळवळ ही सामान्य माणसाच्या जीवनात किंवा जीवनाची उंची वाढण्यासाठी, आत्मनिर्भरतेसाठी आणि समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी अत्यावश्यक आहे. एवढंच आम्ही सहकारामध्ये काम करत आहोत. तसं बघितलं तर सर, आम्ही शासकीय आणि सहकार या दोन्हीमध्ये काम करत असताना आम्हाला आलेला हा अनुभव आहे की सहकार हे सहकार आहे. कार्यालयात काम करत असताना सहकार्यांची साथ असेल तर कार्यालय चांगल्या प्रकारे चालतं. कुठल्याही संस्थेमध्ये सहकार असेल तरच होतं. म्हणून सहकार हा मानवी जीवनासाठी सगळ्यात महत्वाचा भाग आहे. कारण आपण म्हणतो मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, त्याला समाजात राहायला आवडतं. म्हणून सहकार हा समाजामधला एक अविभाज्य घटक आहे असं माझं या ठिकाणी मत आहे. अगदीच. स्वर्गीय बाबा आमटे नेहमी म्हणत असतात की हात लगे न मारणे हे तर लगे मदत करणे. आणि नेहमी हात मदतीचा आहे आणि आपल्या लोगो सुद्धा सहकारातून समृद्धी, दोन्ही हात एकमेकांमध्ये हात घेऊन चाललेली वाटचाल आहे. अगदी विषयाच्या शेवटाकडे जात असताना अगदी चेअरमन आणि व्हाईस चेअरमन तुम्हाला दोघांनाही या माध्यमातून तुम्हाला ऐकणाऱ्या सर्व सभासदांना आणि सगळ्यांच्यासाठी काय महत्वाचा संदेश असेल? नक्कीच सर, या माध्यमातून आज आमच्या सर्व सभासदांशी संवाद साधण्याचा आम्हाला योग आला आहे. तर या माध्यमातून निश्चित आम्ही सांगू, आज मी प्रथम एक महिला प्रतिनिधी म्हणून आमच्या सर्व महिला सभासदांना सांगेल की त्यांनी निश्चितच आपल्या संस्थेच्या काय जे आपलं आहे व्यवस्थापन कारभार त्यात त्यांचा मोलाचा वाटा असावा. त्यांनी यामध्ये आम्हाला त्यांचं योगदान आवश्यक आहे. कारण एक महिला जसा आर्थिक नियोजन आणि काटकसर जे व्यवस्थित करू शकतात तर त्याचा निश्चितच आमच्या संस्थेसाठी उपयोग होईल. तर सर्व महिला प्रतिनिधींनी यामध्ये ज्या आहे संस्थेच्या विविध योजना आहेत त्यांचा लाभ घ्यावा आणि संस्थेच्या त्यांचा एक सहभाग असावा संस्थेच्या यापुढील कारकिर्दीमध्ये. श्रोतेहो, अगदी महात्मा फुलेंनी सांगितलं होतं की एक महिला शिकली की दोन घरामधल्या ज्योती लागतात. याचंच मूर्तिमंत उदाहरण सौभाग्यवती माधुरी दत्तात्रय अवताडे यांनी सांगितले की महिलांचा सहभाग वाढणं गरजेचं आहे. आणि या माध्यमातून महिला व्हाईस चेअरमन ही सुद्धा एक दैदीप्यमान वाटचालीचा आहे, महत्वाचा सुवर्ण महोत्सवी वर्षातला एक भाग म्हणावा लागेल. बापसाहेब, आपल्याला काय वाटतं? बरोबर सर, ह्या बोलत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे ही संस्था मोठी होत असताना ह्या संस्थेच्या कारभारामध्ये खूप लोकांचे त्या ठिकाणी हात लागलेले आहे. पण संस्थेचे प्रणेते बघितले ते हे करत असताना सर, विद्यापीठ प्रशासन, कुठलीही संस्था मोठी होत असताना कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे विद्यापीठ प्रशासन हे आमच्या पतसंस्थेच्या
नेहमी पाठीशी त्या ठिकाणी राहिले आणि विद्यापीठ प्रशासनातील सर्व अधिकारी यांचं आम्हाला मार्गदर्शन लागलंय. तर त्यामध्ये मी आवर्जून उल्लेख करेल सर, आतापर्यंतचे सर्व कुलगुरू त्यांचं संस्थेकडं असलेलं लक्ष, संस्थेच्या प्रती असलेली भावना आणि मार्गदर्शन पर संवाद यामुळे एक कुलगुरू पदावरील व्यक्तींचं आमच्याकडे असलेलं लक्ष यामुळेच निश्चितच आज ही जी पतसंस्था जी आहे तर त्याचं बघितलं तर कुलगुरू साहेबांचे आजपर्यंतच्या सर्व कुलगुरू साहेबांचे त्यामध्ये खूप मोलाचा सहभाग आहे. हे करत असताना आपण बघितलं कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्था ही विद्यापीठातील कर्मचाऱ्यांची पतसंस्था आहे. तर आपण यामध्ये बघितलं जसं आमच्या विद्यापीठाचे बाकीचे जर म्हटलं तर सर्व संचालक, मग त्याच्यामध्ये अधिष्ठाता कृषी असतील, त्यानंतर संशोधन संचालक असतील, विस्तार शिक्षण संचालक असतील, तर यांचंही वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन मिळत. त्याचबरोबर सभासदांच्या पाठीमागे हे सर्व अधिकारी त्या ठिकाणी असतात. हे करत असताना प्रशासन, तर त्यामध्ये मी आवर्जून आपले कुलसचिव साहेब त्यांचाही त्या ठिकाणी मी आवर्जून त्यांना आम्ही धन्यवाद देतो की आतापर्यंतचे सर्व कुलसचिव असते त्यांचंही संस्थेला मार्गदर्शन असेल ते मिळत गेलं. आणि याचाच दुसरा जो भाग आहे विद्यापीठाचे दुसरे प्रशासक, आर्थिक नियोजक म्हणता येईल, नियंत्रक. आता नियंत्रक कार्यालयाचा आमच्या पतसंस्थेच्या बाबतीमध्ये त्यांचं नेहमीच सहकार्य. कारण जर आपण बघितलं की पतसंस्था चालवत असताना, पगारदार पतसंस्था चालवत असताना की सभासदांच्या पगारातून वसुली करणं हे त्यामध्ये क्रमप्राप्त असतं आणि निश्चितच नियंत्रक कार्यालयाकडनं आणि आतापर्यंतचे सर्व नियंत्रक यांनी आम्हाला त्या बाबतीत मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर संस्थेच्या पाठीशी ते उभे राहिले. आर्थिक नियोजनाच्या बाबतीत त्यांच्याकडनंही आम्हाला आतापर्यंत सर्व नियंत्रक कार्यालयांकडनं आम्हाला त्या ठिकाणी मिळालं. त्यांची सर्व टीम असेल कार्यालयातील, त्याचबरोबर आमचे सर्व अधिदान व लेखा अधिकारी असतील, त्यांची सर्व टीम आहे, त्यांच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणी सपोर्ट मिळत गेला. म्हणजे जर प्रशासकीय बाबतीत म्हटलं तर त्यानंतर दुसरे जे येतात की जे आपण DDO म्हणतो, म्हणजे प्रत्येक कार्यालयांचे प्रमुख. आताच बघितलं आपण आमची ही जी पतसंस्था जी आहे आज जरी त्याचा वटवृक्ष असेल तर निश्चित संचालक मंडळ असून चालत, त्याला एक प्रशासनाचा आलेला मोलाचं मार्गदर्शन. त्यामध्ये कर्मचारी ज्या कार्यालयामध्ये कार्यरत आहे त्या कार्यालयांचे सर्व प्रमुख, म्हणजे आमचे 10 जिल्ह्यातील सर्व योजना असतील, सर्व योजना प्रमुख असतील, त्याचबरोबर आमचे सर्व शासकीय कॉलेजेस असतील, त्या सर्व कॉलेजेसचे सहयोगी अधिष्ठाता असतील, त्याचबरोबर विभाग प्रमुख असतील, विभागीय विस्तार केंद्रांचे अधिकारी असतील, की आज सर फुले कृषी वाहिनी हे आपल्या आदरणीय कुलगुरू असतील, प्रशासन त्यांच्या माध्यमातून चालू झाली की आज खरंच विद्यापीठ प्रशासनाचे या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करावे वाटतात. कारण की आज आमच्या पतसंस्थेचा वाटचाल आम्हाला फुले कृषी वाहिनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी संधी उपलब्ध करून दिली. तर या ठिकाणी हा सुवर्ण क्षण आहे की आपल्या विद्यापीठाच्या सर्व अधिकाऱ्यांचं पाठबळ पतसंस्थेला आणि आज पतसंस्थेतील कार्य ह्या माध्यमातूनच आम्ही आज खरं पुढं देत आहोत. तर निश्चितच मी विद्यापीठातील सर्व आपले अधिकारी असतील, सर्व पदाधिकारी असतील, सर्व सभासद असतील, म्हणजे ह्या सर्वांचं मी आमच्या संचालक मंडळातर्फे तसेच आतापर्यंतचे जेवढे काही संचालक झालेले आहेत, आतापर्यंतचे सर्व अध्यक्ष असतील, ह्या सर्वांचं आम्ही त्या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो. हे करत असताना आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारी श्रेष्ठी असते. तर हे सर्व समावेशक आहे. तर त्याबद्दल ह्या सर्वांचे आम्ही त्या ठिकाणी काय आहोत, ऋणी आहोत की त्यांच्या मार्गदर्शनामुळे ही संस्था पुढे गेली. आणि ह्या माध्यमातून मी आज परत सर्व विद्यापीठातील कुलगुरूपासून सर्व अधिकारी, प्रशासन सगळ्यांना परत विनंती करतो, असंच मार्गदर्शन, असंच पाठबळ याही पुढे सर्व संचालक मंडळांना मिळावं की जेणेकरून आपली संस्था त्या ठिकाणी वृद्धिंगत होईल आणि त्याचा आलेख हा वर जाईल. मॅडमांनी आता सांगितलं की सर आम्ही 350 कोटीची तेरीज आज पार करत आहोत. आज आमची वाटचाल 400 कोटीच्या तेरीजीकडे आहे. तर निश्चितच हे सर्व श्रेय एका कोणाचं न जाता यामध्ये सभासद असतील, विद्यापीठाचे अधिकारी असतील, पदाधिकारी असतील, मंडळ असेल, ह्या सर्वांचं त्या ठिकाणी श्रेय जातं. तर हा झाला माझा कृतज्ञतेपर सर्वांना संदेश. त्याचबरोबर मी या ठिकाणी एक बोलू इच्छितो की सर हे आम्ही सुवर्ण महोत्सवी वर्षामध्ये जात आहोत, काम करत आहोत. तर मी सर्व सन्माननीय सभासदांचे, सर्व संचालक मंडळाच्या वतीने आम्ही धन्यवाद देतो की सर प्रथमतः त्यांनी आम्हाला बिनविरोध, आम्हाला म्हणजे 50 वर्षामध्ये पहिल्यांदा आम्हाला बिनविरोध सुवर्ण क्षण आहे आणि आम्हाला काम करण्याची संधी दिली. त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मनापासून
मी धन्यवाद व्यक्त करतो आणि सर्व मंडळाच्या तर्फे मी या ठिकाणी आश्वस्त करतो की आमचा कारभार हा सहकाराच्या चौकटीत पारदर्शक आणि प्रथम संस्था सभासद याच्या अधोरेखित करूनच आम्ही त्या ठिकाणी काम करून आम्ही सर्व ठेवीदारांना सभासदांना आम्ही त्या ठिकाणी आश्वस्त करतो. हाच माझा एक त्यांना संदेश आहे. आमच्याकडे विश्वास आणि ही जी संस्था आहे हीचं नावच आहे कृषी विज्ञान आणि प्राध्यापक सहकारी पतसंस्था. त्यामुळे ही पतसंस्था निश्चितच आपण चांगल्या प्रकारे काम करत आहे. सर्वांचा त्यावरती विश्वास आहे आणि या माध्यमातून मी परत आवाहन करेल की असाच विश्वास आमच्यावरती आणि या पुढील येणाऱ्या मंडळावरती आपला असावा अशी इच्छा या ठिकाणी मी व्यक्त करतो. अगदीच खूप खूप धन्यवाद. अगदीच सभासद हिताय सभासद सुखाय या ब्रीदवाक्याप्रमाणे प्रत्येकाच्या संसारामध्ये प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये एक आर्थिक पाठबळ उभं करणारी ही संस्था कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्था मर्यादित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर या माध्यमातून सुवर्ण महोत्सवी वर्षातील कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्थेची दैदिप्यमान वाटचाल याविषयी या पतसंस्थेचे सन्माननीय चेअरमन डॉक्टर नारायण अण्णासाहेब मुसमाडे आणि व्हाईस चेअरमन सौभाग्यवती माधुरी दत्तात्रय अवताडे यांनी आपल्याला अतिशय छान पद्धतीची माहिती दिली. सर आणि मॅडम आपण दोघंही या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि आमच्या सर्व श्रोत्यांसाठी सर्व सभासदांसाठी अतिशय आपला दैदिप्यमान आणि उज्ज्वल असा कार्यकाल या सर्वांच्या समोर आपण उलगडला. त्याबद्दल ऑनलाईन चॅनल, व्हॉट्सअप चॅनल, युट्यूब चॅनल आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं 90.8 FM च्या माध्यमातून ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं आपल्याला खूप खूप धन्यवाद आणि आपल्या भावी निरामय निरोगी आयुष्यासाठी आणि पुढील दैदिप्यमान वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. श्रोते हो, कृषी विज्ञान प्राध्यापक सहकारी पतसंस्था मर्यादित महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी जिल्हा अहिल्यानगर या पतसंस्थेच्या दैदिप्यमान वाटचालीचा इतिहास या ठिकाणी डॉक्टर नारायण अण्णासाहेब मुसमाडे चेअरमन आणि सौभाग्यवती माधुरी दत्तात्रय अवताडे व्हाईस चेअरमन यांनी या ठिकाणी सांगितलात. आपण तो ऐकलात. या ठिकाणी थांबण्याची वेळ झाली. मी डॉक्टर आनंद सवई आपल्या सर्वांचा निरोप घेतो. धन्यवाद.